ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकलरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सकलललिता श्रीशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर मागच्या क्लासमध्ये आपलं कुठपर्यंत झालं होतं आठवतो कोणाला? 47 to start. तर आतापर्यंत कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला काय काय शिकवलं अजूनपर्यंत? 11 ते 30 काय काय झालं आपलं? ज्ञानयोग. त्यात आत्म्याबद्दलची सर्व माहिती सांगितली की तू शरीर नसून एक आत्मा आहे. तर तू शरीराबद्दलची जी भौतिक आसक्ती करुण आहे त्याचा त्याग करून तू तुझे कर्तव्य कर आणि त्याने काय होईल, तू कुठल्याच कर्मबंधनात अडकशील. नंतर तात्पुरतं त्याला काय सांगितलं, कर्मकांडाबद्दल सांगितलं की युद्धासाठी युद्ध कर. आणि काय होईल, दोन्ही समजा तू हारला किंवा जिंकला तरी दोन्ही बाजूनी काय होईल, तुला फक्त आनंदच प्राप्त होणार. एक तर सर्व प्राप्ती किंवा या भूतलावर सम्राट पद. नंतर काय चालू केलं भगवंतांनी? कर्मकांडानंतर हे तर कर्मकांड झालं. नंतर काय बुद्धियोग, म्हणजे या पूर्ण ज्या भौतिक जगात ज्या उलथापालथ होत आहे यातून संपूर्णपणे बाहेर कसं निघावं त्यासाठी बुद्धियोग की काय म्हणतात त्याला, एकदा सर्व संपून टाकणे. म्हणजे सतत या कर्मकांडाने काय होईल की भोग ऐश्वर प्रसक्ताना, म्हणजे तू फक्त काय करतो की अरे मी भोग कसा, म्हणजे मी आनंदी कसा होईल किंवा मी ऐश्वर कसं प्राप्त करणार, या जन्मात आणि नंतर मला स्वर्ग प्राप्ती कसं होणार, हा सगळा काय कारभार हा भौतिक जगात चाललाच आहे, अपाट चाललाय. पण यातून तू बुद्धियोगाने काय कर, यातून तू सुटका कशी करता येईल ते सांगणारा सुरुवात केलेली आहे. तर आता त्यात ते कम्पेअर करतात की ही जी कर्मकांड आहे, ही बालिश वृत्ती आहे ही काय तात्पुरता आनंद कसा प्राप्त करावा. तर याला तू काय कर, याला दूर सारून तू काय कर, बुद्धियोग जो अंमलात आण. तर बुद्धियोग काय आहे, तर आपण बघितलं की एक साधारण मनुष्य जमात घेतली तर त्यात
जे सिव्हिलाइज ह्युमन बिईंग म्हणजे त्यातल्या त्यात आर्य आहेत ते काय करतील की भोगवृत्ती सोडून भोगवृत्ती म्हणजे भोग करता करता ते काय करतील नियमितपणे भोग करता करता ते मोक्षासाठी प्रयत्न करतील. ठीक आहे ना. त्याला म्हणतात कर्मकांड. म्हणजे जनावरी वृत्ती नंतर मग कर्मकांड नंतर म्हणतील ठीक आहे नाही 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 ॲक्च्युली काय की बाकी सगळे देवदेवतांना पूजण्याऐवजी कृष्णापासून सगळं पूर्ण जग आलेलं आहे. हे सगळे जे देवी देवता हे कोण आहेत ते सगळे भगवंतांचे सेवक आहेत. तर मी काय करतो डायरेक्ट भगवंतांची सेवा करतो आणि त्यासोबतच माझ्या ज्या पण इच्छा आहेत मी त्यांच्याकडनं पूर्ण करतो. ते झालं सकाम कर्मयोग. ठीक आहे. पण त्यातही काय ही इच्छा आहे त्यामुळे ते शरीर प्राप्त करणे आहे नाही. ज्ञान आहे की या जगा व्यतिरिक्त आध्यात्मिक जगात आहे तिथे कुठल्याच समस्या नाही. पण तरी आसक्ती काय इथे कसं काय मी व्यवस्थित म्हणजे आनंदी सुखी राहू शकतो. मग नंतर बुद्धी काय येतो निष्काम कर्मयोग की ठीक आहे मी कित्येक जन्म मी प्रयास करतोय की हो ही इच्छा पूर्ण झाल्यावर मी आनंद होईल. पण तसं झालेलं नाही आहे. माझ्या इच्छा हे अनंत आहेत. हो की नाही. मग काय हे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे आता की आत्मा मी शरीर नसून आत्मा आहे आणि आत्म्याचं कर्तव्य काय की आत्मा सुखी कसा होऊ शकतो फक्त भगवंतांची सेवा केल्यामुळे. स्वतःसाठी स्वतःच्या इच्छा पूर्ती करण्यात त्याला तात्पुरता आनंद मिळत असेल पण ते कसं आहे की भौतिक जग आहे कशासाठी बनवलेलं आहे. उदाहरण दिलं जातं की यात कुठेही तुम्ही हात लावला तर काय होईल दुःखालय. त्यात आपली इच्छा किंवा आकांक्षा काही पण असतील आशा पण तिथे हात लावला तर काही दुःख मिळणारच. त्यामुळे मग निष्काम कर्म की ठीक आहे भगवंतांची जी इच्छा आहे त्याच्यासाठी सर्व इंद्रिय आपले त्यांच्या सेवेत लावणे आणि त्यात जी आपली म्हणजे आपण जेव्हा संपूर्णपणे समाधी लावू तेव्हा काय होईल आपोआप आपले जे इंद्रिय तृप्त होतील. उदाहरण दिलं तर आपण की एखादा समजा ड्रायव्हर आहे आणि तो एखादा खूप धनवान व्यक्तीचा गाडी चालवतो तर फक्त त्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन केल्यावर त्याला काय होईल त्याच्या सर्व इच्छा बाकी त्याची जरी ऐपत नसेल त्याची जरी पात्रता नसेल तरी तो त्याच्या मालकाच्या स्तरावरचा जो आनंद आहे तो उपभोगू शकतो. फक्त काय केलं त्यांनी त्याच्या सगळ्या आज्ञा पाळल्या. तसंच आपल्याला काय करायचं भगवंतांची सेवा केल्याने काय भगवंत आपल्या सर्व भौतिक गरजा पण पुरवतात. का कारण ते जे द्वेषी लोक आहेत त्यांच्याकडून गरजा पुरवतात त्यांच्या भक्तांच्या गरजा काय नाही पुरवणार. तर आता आपण अशा टप्प्यात येतो आहे की नेमका निष्काम कर्मयोग काय आहे. 47 जो श्लोक आहे हा भक्तांमध्ये अभक्तांमध्ये आणि ज्याला भगवद्गीता माहिती आहे हा जो श्लोक आहे तो माहिती आहे थोडा अर्धा किंवा पूर्ण. त्याला आपण बरेच ठिकाणी हा म्हणजे वर्ल्ड वाईड हा जरा फेमस आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोत स्वकर्मणी. हा आहे निष्काम कर्मयोग. म्हणजे की जाणून दिली करून जाते की कुठल्याही स्तरावर तुझं कर्तव्याला टाळू शकणार नाही. म्हणजे कर्तव्य करणे भाग आहे. पण दुसरी अट काय आहे की त्या कार्याला तुम्ही आसक्त होऊ नये. जे कर्म करतोय त्याला आसक्त होऊ नये. का आसक्त झाल्यास काय होईल त्या कर्माची रिॲक्शन येईल फळ येतात. त्या फळामुळे पुन्हा तुम्ही बंधित व्हा. दुसरं अजून एक अट काय की तुम्ही तुमच्या कर्मफळाला कारणीभूत नाहीये की मी कष्ट केले आणि मी त्यामुळे मी या स्तरावर आलो असं नाही. अलग आणि कुठल्याच क्षणी तुम्ही आता त्याग करू शकत नाही की आता खूप झालं मी कर्तव्य वगैरे काही नाही. म्हणजे कर्तव्य करणे भाग आहे पण त्याला आसक्त करून कर्म ते करणे नाही. फक्त त्याचा ध्येय काय की कृष्णाची संतुष्टी विल ऑफ कृष्ण. म्हणजे मी कुठलंही कार्य करतोय ते कशासाठी या हे
शास्त्रानुसार शास्त्रावर आधारित आहे. आणि त्यांनी एक जसं अंबरीश महाराजांचं आपण उदाहरण दिलं की सर्व प्रकारचे इंद्रिय त्यांनी काय केले, सेवेत लावले. आणि त्यानुसार त्यांनी जे दुर्वास मुनी आहेत, जे स्वतःच्या बळावर त्यांनी काय केलं, त्यांच्या इंद्रियांवर बराच त्यांनी कंट्रोल केला, नियंत्रण ठेवलेलं आहे. पण त्यांनी भगवंतांचा पूर्णपणे आश्रय न घेतल्या, अंबरीश महाराजांसारखा आश्रय न घेतल्यामुळे काय झालं, अंबरीश महाराजांनी म्हणजे त्यांना दुर्वास मुनी पण त्यांना शरणागत आले. विचार करा की दुर्वास मुनी यांनी स्वतःच्या बळावर खूप तपश्चर्या केलेली आहे, पण फक्त काय केलं त्यांनी, भगवंताचा पूर्णपणे आश्रय नाही घेतला. आणि अंबरीश महाराजांनी काय केलं, अंबरीश महाराज हे ग्रहस्थ आहेत की राज आहेत, तर त्यांनी सगळं कार्य काय त्यांचं एका पातळीवर बघितलं तर भौतिक कार्य समजले, पण त्यांची वृत्ती काय, त्यांची धारणा काय की मी सगळं भगवंतांसाठी करताय. त्यामुळे काय त्यांची जी ही योगी जी तपस्या आहे त्याच्यापेक्षा जास्त ते प्रबळ झाले. तर हे महत्वाचं. तर हे कसं करता येईल आणि याचं म्हणजे निष्काम कर्मयोग का करावा, कारण यांनी काय होईल की जरीही आपण आपले इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतोय तरी कुठल्याच प्रकारच्या बंधनात येणार नाही. तसं योगींचं नाही आहे. त्यांनी कुठलेही कार्य केलं तर त्यांना बंधन येणार आहे. म्हणून ते काय करतात, हिमालयात जाऊन म्हणजे आपलं ध्यान करतील, कारण त्यांना माहित आहे कर्म केलं तर त्याचं बंधन नाही. पण निष्काम कर्मयोगात तुम्ही सर्व कर्म करू शकता या शास्त्राला आधारित, पण तुम्हाला कुठल्याच बंधनात तुम्ही अडकणार नाही. यांनी काय होईल, निष्काम कर्मयोग हा कशा प्रकारे चांगला आहे, यात पतनाची भीती नाही जी कर्मसन्यासात आहे. कर्मसन्यासात थोडाही इंद्रिय इकडे तिकडे विचलित झाले तर पूर्ण पतन. म्हणजे जसं आपण उदाहरण दिलं की आपले विश्वामित्र मुनी यांनी ऋषी, नंतर महर्षी बनले, नंतर ब्रह्मर्षी बनले, पण दोनदा त्यांचं पतन झालं तर परत महर्षी झाले, परत तपस्या केले, परत ब्रह्मर्षी. तर असं हे पतन, याची जी आहे जी भीती नाही आहे निष्काम कर्मयोगात. तर यामुळे भगवंत सांगतात की तू हा योग, ही योग पद्धत घे आणि असा योगी बन. काय म्हणतात ते, योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजया सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावाला योग असे म्हटले जाते. कुठल्याच प्रकारच्या वस्तुस्थितीवर आसक्त न होऊन फक्त काय समाधित, काय कशासाठी करतोय मी. जसं उदाहरण दिलं जातं की एखादा व्यक्ती समजा बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये त्याचं एकही पुस्तक समजा जात नसेल वितरणार, तर तो कारण अरे मी जाऊन काय फायदा आहे की नाही, मी जाईल एक तर एखाद दोन जाईल, मग मी जातच नाही. तर होणार ते नाही, तुझं कर्तव्य कर की मी भगवंतांसाठी मी बुक डिस्ट्रीब्यूट कर. जेवढे पण गेले ते झालं, तर रिझल्ट तुमच्या हातावर नाही आला की मी माझ्या कर्तृत्वावर मी काय करतो, 100 बुक डिस्ट्रीब्यूट करतो. नाही, तुझं ते फळ तुमच्या हातात नाहीये. कधी कधी आपण म्हणतो की कधी कधी चांगले बुक डिस्ट्रीब्यूट जातात आणि 6-7 तास करून त्यांचा 2-4 होतात. कधी कधी त्यांना असं होतं. आणि कधी काही न करता लोक येऊन घेऊन जातात. हे की नाही, होतं की नाही. ते काय, तर तुम्ही स्वतः तुमच्या कर्मफळावर तुम्ही कारणीभूत नाही तुमच्या कर्मफळावर. तर या प्रकारे ते काय म्हणतात की तू कुठलाही यश आणि अपयश याबद्दल विचार नको करू, फक्त तुझं कर्म कर. याला योग म्हणतात, योग. त्यासाठी काय करायचं, दुरेण हि ह्यवरम कर्म बुद्धी योगा धनंजया बुद्धो शरणम अन्विच्छ कृपणा फल हेतु. ही खूप कठीण गोष्ट आहे, कारण हे की नाही, प्रत्येक व्यक्ती म्हणेल मी कशाला कर्म करू, आणि म्हणजे मला काहीतरी फलप्राप्ती पाहिजे की नाही.
तर त्याला म्हणतात कृपण. कृपण म्हणजे आपण पहिले पण बघितलं की मायजर कंजूस, की तू लोभी काय करतो, प्रत्येक ह्याच्यात त्याची उलाढाल, फायदा काय त्यात फायदा करतो. त्यामुळे तो काय एकेका प्रत्येक कर्मात तो बांधला जातो. बांधला जाणे म्हणजे तो कुठलंही कार्य करतो तर त्याने काय होईल, त्याची भविष्यात त्याला एक अजून एक कार्य करण्याला तो भाग पडतो, त्याला स्वतःलाच बांधून ठेवतो. तो एक कर्म करतो, भविष्यात काही वर्षानंतर त्याला दुसरं कार्य करण्याला तो कारणीभूत ठरतो. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट, या प्रकारे. तर योग्य मार्ग म्हणजे काय की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे. तर आपण भक्तीत आलो आहे सध्या, तर आपला रोज नियम पालन वगैरे, आणि काय होत आहे की आपली जी इच्छा आहे की हो मी म्हणजे भक्ती पण करतो आणि माझ्या त्यासोबत माझी पण ज्या इच्छा पूर्ण करतो, म्हणजे आपला प्रयास काय चालला, निष्काम कर्मयोगाकडे आपला प्रोग्रेस म्हणजे प्रगती होते. ओके नाही, लगेच होणार नाही. तसा खटवांग महाराज अशी एक व्यक्ती होती की त्याने त्यांचं आयुष्य एका मिनिटात त्यांनी जो आहे भगवतधाम प्राप्त केला. काही जणांना आहे हे पॉसिबल, पण काही जण आपल्याला भरपूर जन्म घ्यायला लागतील. ओके नाही, तर ती काय की एक इच्छा आहे की वैराग्य आणि बाकी कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही. त्याचबरोबर तेवढी उत्कंठा भगवंतांबद्दल. नुसता वैराग्य पॉसिबल म्हणजे पुरेसं नाही आहे. ओके नाही, कुठेतरीच आसक्ती हवी, कारण आसक्ती असणार, इच्छा ही आपल्याला सदैव असणारच. पण ती समजा भौतिक गोष्टींसाठी नाही तर मग कुठे असेल म्हणजे भगवंतांसाठी नाही, म्हणून आता भौतिक गोष्टींसाठी. तर ज्या प्रकारे आपण त्या भौतिक गोष्टींसाठी आसक्ती सोडू, त्याच प्रमाणात आपली भगवंतांबद्दल आसक्ती वाढते. म्हणून टप्प्याटप्प्याने आपण काय बघतो की जसे आपण महाराजांचं समजा लेक्चर ऐकतो, तर तेव्हा असं काय वाटतं, अरे आता मी सगळं समजलेलं, मला आता मी पूर्णपणे भक्ती करणार. की कधी कधी लेक्चर होतं की ना एकदम पूर्ण असं वाटतं मी अंधकारात होतो आणि आता त्यांनी सगळं उदेणार की सगळं आता मला स्पष्ट दिसत आहे, आता मी व्यवस्थित भक्ती करेन. पण परत मग काय होतं, नंतर पुन्हा आठवड्यानंतर ओके. म्हणजे त्यालाच म्हणतात की आपली जी व्यवसायात्मक बुद्धी, कुठलं ते आपलं 4-5 लोकांच्या आधी 44 भोग ऐश्वर प्रसक्तानाम. जे लोक भोग आणि ऐश्वर यांना प्रसक्त आहे, आसक्त आहे, त्यांना काय ती व्यवसायात्मक बुद्धी नाही. म्हणजे एकेन पूर्णनंदना, एकेह, एकच गोल की भगवंतांची सेवा. ओके नाही, तर तो बुक डिस्ट्रीब्युटर, मग एखादा तो बुक डिस्ट्रीब्युटर असेल त्याला नसता करता येईल, तो दुसऱ्या सेवेत निपुण असेल, मग तो अलग असेल. तर त्याची तिथे पण वृत्ती कशी पाहिजे की मी तिथे स्वतः नाव करायला नाही, ही पण सेवाच की भगवंतांना खुश करायला. ओके नाही, यात आता आपण बरेच जसं आपण प्रगत होऊ त्यानंतर आपण बऱ्याच प्रकारचे जे आहेत अडथळे येतील. अडथळे म्हणजे आपला जो अहंकार आहे याला ठेच पोहोचणार आहे की काय होणार आहे. नंतर बऱ्याचदा होतं की सगळं माहिती आपण भगवंतांची सेवा करतो, पण त्यात दुसरा एक भक्त येईल आणि तो आपला विचार नाही, ही आपण करू सेवा, ही या प्रकारे करू, आणि तू म्हणाल नाही या प्रकारे करू. ओके, तर दोघांचाही उद्देश काय की चांगली सेवा झाली पाहिजे भगवंतांची. तिथे आपला अहंकार कसा प्रतिसाद देतो त्याच्यावर आपली प्रगती अवलंबून आहे. म्हणून आचार्य सांगतात की भक्तीत प्रगती व्हायला जो भक्ताचा संघ आहे त्यात कोऑपरेशन महत्वाचं आहे. कोऑपरेशन आपण काय म्हणून मराठीत सहकार्य, की सहकार्य ठीक आहे. या क्षणी या म्हणजे काही व्यक्तींना माझा जो प्लॅन आहे हा मंजूर नसेल तुमचा, कारण काय सध्या सहकार्य महत्वाचं. आता काय होईल की माझं आणि तुझं करता करता ती सेवा राहून जाईल. नाही,
की मी आरती करतो तू आरती कर, तर दोघांच्या भांडणात त्या आरतीची वेळ निघून जाईल. ओके. तर भक्त समजूतदार असणे खूप आवश्यक आहे. ती अहंकार जो आहे हा जोपर्यंत आपला आपण शरीरात बद्ध आहोत ना तोपर्यंत अहंकार आपल्याला म्हणजे नेहमी असणारच आहे. लक्षात. पुढे एक श्लोक येईल की जी जोपर्यंत आपल्याला हे शरीर आपण सोडत नाही तोपर्यंत हे अनर्थ जे आहेत हे दडलेले राहतील काही प्रमाणात. तर जशी परिस्थिती येईल तसे ते वरतील. तर आपण बघतो की जसं आता उदाहरणार्थ टेररिझम बघा, आता आपल्या भारतात टेररिझम आता सध्या नाही, काही काळात लगेच काहीतरी होऊन जाईल, कुठेतरी बॉम्ब सोडवतो. तर असं आहे का की ते नाही आहे, ते आहेत, पण ते फक्त बघतात की कुठली आता चांगली परिस्थिती आहे की इथं कुठला जमाव आहे आणि आता शांत आहे सगळे, कोणी पोलीस सगळे आता निवांत आहेत, तेव्हा ते काहीतरी करतील. तसेच आपले अनर्थ आहेत टपलेले, आणि जे भक्त आहेत त्यांच्यासाठी जास्त टपलेले आहेत ते, कारण त्यांना त्यांचं जे माया आहे त्यांच्यासाठी ते कार्य करतात ना. तर माया त्यांना फुल प्रलोभन देत राहील, खूप प्रलोभन. बाकीच्या लोकांना काही वाटणार नाही काही गोष्टींचं, पण भक्तांना जे आहे जास्त सावध राहणं आवश्यक आहे आपल्याला. त्यामुळे काय होतं की सावध आपण जेव्हा जास्तीत जास्त भक्तांच्या संघात राहू तेव्हा काय होईल, ते सेफ राहील आपल्याला. तर परत भगवंत म्हणतात की हे हा जो योग आहे हा कसा कौशलम आहे, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशल. म्हणजे भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून योग युक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. जोपर्यंत जसं आता एखादा व्यक्ती मॅरेथॉन पळतोय की नाही, पळता प्रगती आहे होते, पण तो मध्येच थांबला तर त्याची प्रगती लगेच थांबते की नाही. तर तसंच हा जो योग आहे ना, तिथे आपण सतत भक्ती करत राहणे आणि तो भक्ती आपला हा जो सेकंड नेचर होतो. सेकंड नेचर म्हणजे की आपल्याला कोणी सांगणार नाही की अरे सकाळी उठा आता मंगल आरतीला या. आता सगळं काय होतं आपल्याला सांगावं लागते की अरे जप कर, माळा कर, क्लासला ये, ठीक नाही, नियम पालन करा, प्रसाद खा, बाहेरचं खाऊ नका. तर ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे की प्राकृत भक्त म्हणजे नवीन जे भक्त आहेत, साधक आहेत, की त्यांना या गोष्टीबद्दल आसक्ती नाही आहे, त्यामुळे असं आहे. पण आपण हे वारंवार या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आपण जेव्हा मन रमवू तेव्हा काय होईल, स्वतः म्हणजे कोणी सांगण्याची गरज नाही राहणार. त्यालाच काय म्हणतात की ह्या जन्मात सुद्धा आपण चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. तेव्हा कारण आपल्या इच्छा कुठल्या स्वतःच्या राहणारच नाही. जसा आपला अंबरीश महाराज तो उदाहरण काय देतो आपण, तो एक श्लोक खूप महत्वाचा आहे. सवय मना कृष्ण पदारविंद. संपूर्ण त्यांचं जीवन काय आहे, मी राज्य करतो फक्त कोणासाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी. तर तो स्तर गाठण्यासाठी आपल्याला व्यवसायात्मिका बुद्धी खूप आवश्यक आहे. की वेळोवेळी जे प्रलोभन येतात आहे त्याला नाही 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 म्हणत जाणे, आणि नुसतं नाही म्हणत नाही जाणे, त्यासोबत आपलं जे मन आहे हे ऍक्च्युली भक्तीत रमण. म्हणजे होतं काय की तसं म्हणतात ना की यू विल गेट वर्क डन बाय द बिझी पर्सन. म्हणजे तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल तर कोणाकडे जाल तुम्ही, तो खाली बसला त्याच्याकडे जाल का, तो कधीच करणार नाही. जो ऍक्च्युली त्याच्याकडे खूप काम आहे बिझी, त्याला दिलं तर तो नक्की करेल, कारण त्याला काय त्याला तो सतत कामातच आहे, तो कधी ना कधी वेळ काढून तुमचं काम करेल. म्हणजे म्हणायचा अर्थ काय की जेव्हा आपण सतत भक्तीत म्हणजे सेवेत राहू ना, तेव्हा माया काही प्रलोभन देणार नाही. अलग समजा तुम्ही उदाहरण हे उलट दिलेलं आहे की तुमच्याकडे वेळ आहे तर माया तुम्हाला खूप प्रलोभन देईल. पण सेवेत राहिल्याने काय झालं की आपल्या स्वतःच्या इच्छा
त्या बाजूला होतील. आणि भगवंत मी सांगितलं की स्वतः ते आपल्या भौतिक गरजा पुरवतात, त्यामुळे आपल्याला सेपरेट एंडेवर करायची गरज नाही. म्हणजे तर त्यासाठी येणे आपला फेथ येणे खूप महत्वाचं. काय म्हणतात त्याला, श्रद्धा. सुरुवातीला चर्चा केलेली आहे की सुरुवात आपली होते श्रद्धेने की हो इथे मला चांगलं माझी प्रगती होईल. पण हळूहळू काय होते, जर आपण तो व्यवस्थित संघ न घेतला तर श्रद्धा काय होते, हळूहळू ढासळते. नंतर ती व्यवस्थात्मक बुद्धी जाते आणि मग बाकीची मायाची प्रलोभन जे आहेत आपल्याला त्याकडे ओढतात. तर हा जो योग खूपच चांगला आहे. त्यामुळे या योगाचे कौशल्य काय आहे की या म्हणजे तुम्ही शरीर सोडण्याची आवश्यकता नाही की त्यानंतर तुम्हाला मिळेल. जसं होतं नाही की पूर्णपणे काहीतरी इन्शुरन्स असतो, तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी ते हे मिळते ना, सगळा मॅच्युरिटी झाल्यानंतर मिळते. इथे काय ड्युरिंग द इन्शुरन्स टाइम पण तुम्हाला ती त्याचा लाभ भोगता येतात. म्हणजे जसं आपला पोस्टमन त्याच्याने हरवले किंवा त्याला मिळाले, म्हणजे त्याच्याने हरवले तरी ती जबाबदारी कोण घेतं, आपलं गव्हर्नमेंट घेतं. तसंच कृष्ण काय म्हणतात की निमित्त मात्र भव सव्य. नंतर म्हणते की तू फक्त उभा राहा आणि युद्ध कर, बाकी सगळं मी करतो. ती फक्त आपली श्रद्धा असायला पाहिजे. हो हे म्हणतात ते बरोबर आहे. अर्जुन काय म्हणतो, नाही नाही तुम्ही असं म्हणताय पण मला पाप लागेल, हे नातेवाईक माझे आहे की नाही. भीष्म याचे सगळे जे वाद आहेत आता सगळे भगवंत या दुसऱ्या अध्यायात सगळे फोडून काढतात. ते म्हणतात की फक्त पहिले म्हणतात की दोन्हीकडे तुला लाभ आहे, पण नंतर आता म्हणतात की फक्त युद्धासाठी युद्ध कर, यश अपयश सोडून दे, कारण त्यांनी काय होणार आहे, तुला तू बांधल्या जाणार आहे. या प्रकारे म्हणतात ते कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति अनामयम्. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडे भगवत धामाची प्राप्ती करतात. एक चांगला श्लोक आहे, समाश्रिता ये पदपल्लव प्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवाम बुधिर वत्स पदम परम पदम 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 यत् विपदाम गतेषां. जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय घेतो, सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजे मुक्तिदाता आहे, त्या भगवंतांच्या चरण कमल रूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेशाविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते. खूप कठीण आहे हे जे भौतिक जगात या स्थितीवर येणे की इथे पदोपदी संकट आहे. आपण बघतो पुढे समजा मॉडर्न जे सिव्हिलायझेशन आहे की त्यात हॅलो हाव आर यू, तर पहिलं काय म्हणतात ते आपण पण म्हणतो फाईन. पण म्हणजे म्हणायचं होतं कोणीच मानायला तयार नाही की ऍक्च्युली मला प्रॉब्लेम आहे, जन्म मृत्यू जरावादी आणि स्त्री ताप, आणि मी जे जे करतो त्यात काही ना काही अर्थ येतच आहे, तर याला काहीतरी सोल्युशन आहे का, हे कोणी सांगायला तयार नाही. असं समजा सांगितलं तर काय होईल, असं मग तिला रे मग तुला काय देत म्हणजे तू म्हणजे बुद्धिमान नाही आहेत पण ते म्हणतात फाईन, बाकी काहीतरी असेल प्रॉब्लेम. तर बुद्धिमान व्यक्ती काय करू मोठं नाही ऍक्च्युली. जसे रूप आणि सनातन गोस्वामी रूप गोस्वामी जेव्हा चैतन्य महाप्रभूंना पहिल्यांदा भेटतात, रूप गोस्वामी आणि त्यांचे लहाने भाऊ वल्लभ, तर तेव्हा ते म्हणतात की अरे सगळे लोक मला पंडित म्हणतात आहे, पण मला हे कळत नाही की सगळे त्रिताप मला कसं काय म्हणतात, मी कोण आहे, मी शरीर आहे की आत्मा. हा बुद्धिमान व्यक्ती तसं आहे की लोक मला म्हणतात की मी नवाब हुसेन शहाचा प्रधानमंत्री आहे, हो की नाही, आणि मी पंडित आहे, सगळे शास्त्र मला येतात, पण मी सगळ्या समस्या कशा काय येतात मी म्हणजे याला म्हणतात ऍक्च्युअली बुद्धिमान. आणि बाकी या मॉडर्न सिव्हिलायझेशन मध्ये काय बघतात सगळे लोक
पोझिशन कधी मिळते, वाहवा कधी, म्हणजे मला सगळ्या लोक म्हणजे फेमस होण्यासाठी म्हणजे इवन लहानपणापासून सगळे काय म्हणतात की मी कधी फेमस होतो, काहीतरी कार्य करून, खेळ किंवा डान्स किंवा काही फिल्म ऍक्टिंग कसा तरी करून मी काय म्हणतो मला फेमस बनाय. ह्या फेमस व्यक्ती जी आहे ऍक्च्युली ती विचारते की मी कोण आहे. समस्या आहेत आणि हे सगळं सोडून मला यातला मार्गच सापडत नाही आहे. मला तुम्ही सांगा मी कोण की आम्हाला तीन तापत राहील, तर मी कोण आहे मला हेच माहित नाही. तर म्हणायचा अर्थ काय आहे की इथे पदोपदी संकटे असताना फक्त आश्रय घेणे, जो मुकुंद म्हणजे जे मुक्तीप्रदात आहे तो एकदम सेफ आहे. तो आश्रय घेतल्याने काय होईल, हा जो भवसागर आहे त्यात करोडो म्हणजे अनलिमिटेड जे जीव आहेत, हे त्यातले काही जण काय करतात, खूप कष्ट तपश्चर्या करून याचा विचार करतात की यातून कसं बाहेर निघावं. दुर्वास मुनी सारखे लोक हजारो करोडो वर्ष जगतात आहे, पण त्यांना अजून कळत नाही आहे की ब्रह्मांड भगवान काय अलग असे योगी वगैरे. तर त्यात फक्त भक्तांनी काय करायचं आहे, फक्त मुकुंदाचा आश्रय घेणे. त्यांनी काय होईल, हा भवसागर फक्त वासराच्या खुराच्या साईजचा होईल, मधलं ठसा. तर ही जी म्हणजे कम्पॅरिझन हे समजणं महत्वाचं आहे की सगळं सोपं होऊन जाईल. पॉसिबल नाही आहे हे की मुक्ती प्राप्त करणे हे खूप कठीण आहे, पण हे सिंपल भक्तियोग म्हणजे निष्काम कर्मयोग, भक्तिपूर्ण सेवा ही त्या पूर्ण मोठ्या समस्येला एकदम छोटासा प्रॉब्लेम करून देते. मग ते काय म्हणतात, आता सध्या काय याच्यात अर्जुनाची स्थिती काय की तो त्या पूर्ण वेद त्यांनी सगळे धर्मशास्त्र अर्थशास्त्र वाचलेलं आहे, त्यामुळे तो त्या पूर्ण घनदाट जंगलात फसला आहे की हे केल्यावर हे होईल, हे केल्यावर हे होईल. तर भगवान म्हणतात की यदा ते मोह कलिलम बुद्धी गती तरिष्यति तदा गंतास निर्वेदम श्रोतम व्यस्य. जेव्हा तुझी ही बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तुझे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावेचे आहे त्या सर्वाबद्दल तू उदासीन होतो. उदासीनचा अर्थ काय होतं, नाही, उदासीन म्हणजे की त्याचा तुझा काही परिणाम होणार नाही. तर ज्या प्रकारचे तर्कवितर्क अर्जुनाने सध्या मांडलेले आहे ते सगळे कशात आहे, हे सगळे नीट म्हणजे खालच्या स्तरावरचे ज्ञान आहे. तर आता भगवंत म्हणतात की तू हे जे ज्ञानयोग त्यानंतर निष्काम कर्मयोगातला तू जेव्हा जाणशील की हे या कर्मबंधातून कसं बाहेर पडायचं एवढ्या सोप्या रीतीने, तेव्हा तू काय होशील, या सर्व जे वेद वादरत हे सगळे वेद जे सांगतात ना त्याच्यात तू परे येशील. म्हणजे आधी सांगतात तू दूर लोट, काय म्हणतात तू तुझ्या कर्मानुसार या वेदांना दूर लोट आणि त्या वरती. आता म्हणतील की तू फक्त हे जर जाणशील ना तर त्या मोहरूपी घनदाट अरण्यातून तुला रस्ता दिसेल. आता काय होतं, फक्त तू फिरतोय तर सगळीकडे ते घनदाट जंगलच दिसते की काही मार्ग नाही यातून बाहेर. कारण वेद तसेच आहेत, वेद एवढे अफाट आहेत, वास्ट वेद आहेत की हे केल्यानंतर हे होईल. त्यात तू एकदा मार्गाला लागला की त्याला अंतच नाही, तो फिरत. ते एक 15व्या अध्यायात तुम्हाला एक चित्र दिसेल, जो हा जो वटवृक्ष आहे भौतिक जगाचा, असं तो इतका अफाट आहे की त्याला ना त्याचा उगम नाही ना त्याचा अंत नाही. त्याच्या पिक्चर मध्ये जरी दिसेल पण तो अस्तित्व ऍक्च्युली त्याचा काही अंत नाही आहे, त्याचा उगम पण दिसणार नाही. तो स्वतः ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्तीला. तर म्हणजे हा खूप आपण जे आलो भक्तीत हे खूप रेअर आहे, दुर्मिळ आहे. त्याचा पूर्णपणे फायदा घेणे आवश्यक आहे. नाही तर सगळे काय त्या वेदांमध्येच म्हणजे तो एक टप्पा आहे जो उच्च आहे पण त्यातच तो फसला जाईल. तर तिथे माधवेंद्रपुरी पाद हे आपले एक आचार्य परंपरेत येतात
की त्यांनी सांगितलेलं आहे की कसं आपण पूर्वी चर्चा केली की जे नवसाधक आहे त्यांना हे जे सर्व रूल रेग्युलेशन पालन करणे खूप आवश्यक आहे. का? कारण नाहीतर त्यांना कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही या भक्ती पूर्ण सेवेमध्ये. तर त्यांना हे जे प्रातःकाळी प्रहरी स्नान करणे, प्रार्थना करणे, श्रीसंध्या हे त्यांना खूप अत्यंत आवश्यक काम. का? कारण त्यांना काय होईल, त्यांचं नियमितपणे त्यांना ती सवय लागेल. पण ज्यांनी हा स्तर गाठलेला आहे त्यांना या नियमांची गरज नाही. कारण ते काय स्पॉन्टेनियस म्हणजे ऑटोमॅटिक ते काय भक्तीमुळे सेवेला हजर राहतात. तर माधवेंद्र पुरी पाद यांनी एक चांगला श्लोक म्हटलेला आहे की मला कुठल्याच प्रकारच्या नियमांची गरज नाही. आता का? कारण मी या मुकुंदांचा आश्रय घेतला आणि तो मला पुरेसा आहे आणि मला त्यात श्रद्धा आहे. अलग पण तो स्तर गाठण्यासाठी आपल्याला नियमितपणे हे जे नियम पालन करणे आवश्यक आहे. तर हे नियम जे आहे ते दोन प्रकारे असतात. एक सकारात्मक आणि एक निगेटिव्ह. त्याला काय म्हणू आपण? नकारात्मक. तर सकारात्मक म्हणजे आपण काय करणार आहे? जप करणे, शास्त्र पठण करणे, शास्त्र श्रवण करणे, सेवा करणे, या सगळ्या आलं. आणि नकारात्मक म्हणजे आपलं मद्यपान न करणे, मांसाहार न करणे, या प्रकारे. हे नियमितपणे पालन केल्यानंतर प्रभुपाद म्हणतात की ह्याला वर्षानुवर्षे केल्यानंतर आपण त्या सराव येऊ की याची काही गरज नाही राहणार. तर इथपर्यंत आपला जो आहे हा सांख्ययोग सांगतात की आता इथपर्यंत सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तू या बुद्धियोगाद्वारे या सर्व कर्मबंधनातून तू बाहेर येऊ शकतो. तर या बुद्धियोगाचे 5 फायदे सांगा. कुठल्या प्रकारचे फायदे होऊ शकतात? पहिला काय की आपण कुठल्याच प्रकारच्या बंधनात येऊ शकणार नाही. म्हणजे चांगल्या आणि वाईट कर्मांच्या रिॲक्शन पासून मुक्तता पहिला. तर आणि जन्म मृत्यू जे चक्र आहे त्यातून सुटका. तिसरा, हा केल्याने तुम्हाला कुठल्याच प्रकारचं कर्मकांड म्हणजे वैदिक रिच्युअल्स यात करण्याची आवश्यकता नाही आहे. का? कारण तुम्ही सर्व इंद्रिय काय करताय? मुकुंदांच्या सेवांमध्ये लावता. आणि याच जन्मी याच शरीरात तुम्ही काय तुमचा जो शाश्वत संबंध आहे कृष्णासोबत तो अनुभवू शकता. जो आपला आहे, तो आपण सोडून इथे आलो आहे, तो परत या शरीरात आपण अनुभवू शकतो की कृष्ण हे माझे मास्टर आहेत, भगवंत आहेत आणि मी त्यांचा नित्य सेवक आहे. तुझी सेवा केल्याने मला जो आनंद होतो, आनंद मिळतो, तो कुठल्याच प्रकारे मिळू शकत नाही. त्याचा अनुभव, साक्षात अनुभव आपल्याला मिळतो या निष्ठांमध्ये, या भक्तिपूर्ण सेवेमध्ये. आणि अशाच प्रकारे आपण भगवद्धाम पण प्राप्त करू शकतो. या 5 प्रकारचे तर अर्जुनाचा मेन प्रॉब्लेम काय इथे सॉल्व्ह झाला की त्याला काय वाटतं की युद्ध केल्याने मला कर्मबंधनात मी बांधला जाईल. पण कृष्ण म्हणतात की हे तुझं कर्म आहे, याच फक्त आसक्त न होता तू युद्ध केलं काय होईल? ऑटोमॅटिक तू याच्यातून सुटका होईल आणि वरून तू असा स्तर प्राप्त करशील वैकुंठ, जिथे कुठल्याच प्रकारची समस्या नाही. तर तू सुद्धा कर्मापासून समस्या होतील असं वाटतंय, तर या कर्माने तुला सर्व समस्यांचं निराकरण होईल या योग धारणेने. असं बुद्धियोग. प्रभूजी बुद्धियोगाचे 5 मधल्यांची 3च लिहून झाली. 3 लिहून झाली. कुठली? चांगल्या वाईट कर्मापासून शेवटचे 10-15 घेऊन द्या. शेवटचे. आणि कुठल्याच प्रकारच्या कर्मकांड वैदिक रिच्युअल्सची याची आवश्यकता नाही राहणार. आणि आपण जे कृष्णाचे शाश्वत अंश असून सेवक आहे, तर तो जो आपला संबंध आहे तो या शरीरात आपण अनुभवू शकतो या भक्तीद्वारे. येतं लक्षात? सेवक आणि जो भगवंत आहे यातला जो आपला संबंध आहे शाश्वत,
ती सेवा केल्याने आपण इथे या शरीराने इथेच आपण अनुभवू शकतो हे की नाही. आपण प्रसाद खाल्ल्यानंतर कसं वाटतं, बाहेरचं हॉटेलमध्ये खाणं आणि प्रसाद खाणं याच्यात हो की नाही. आणि आपण जे श्रवण करतो त्याने किती शुद्धता होते. आणि बाकीचं बाहेरचं ऐकल्याने समजा आपण ऍक्च्युली बघतो की 3 तास समजा पिक्चर बघून आल्यानंतर ऍक्च्युली डोकं दुखतं थकून जातो हे की नाही. पण इथे तुम्ही महाराजांचे 5 तास क्लास ऐकल्यानंतर काय होतं, फ्रेश वाटतं की अरे 5 तास झाले कसे गेले माहिती. पण तो पिक्चर 3 तास पाहिला ना, बाहेर आल्यानंतर डोकं म्हणायला लागतं की नाही. तो फरक. तर ज्या प्रकारे आपण त्यात मन रमवणं तेवढं शुद्धीकरण होऊन तेवढं आसक्ती आणि म्हणजे प्रेम वाढेल या सर्व गोष्टींमध्ये भक्तीच्या. आणि याच प्रकारे जो व्यक्ती काय करतो ह्या वैकुंठ प्राप्त करू शकतो. तर ह्या बुद्धियोगाचे फायदे आहेत. आता यांनी ऐकलं अर्जुनांनी की ठीक आहे 3 प्रकारचे सांगितले. पण असा कोणी व्यक्ती आहे का, म्हणजे हा जो व्यक्ती आहे तुम्ही म्हणता की निष्काम कर्मयोगात उच्चतर स्तर गाठलेला आहे तो, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. तेवढी याची लक्षणं काय. तर आपण हे पूर्ण 54 to 54 ते 72 नाही 59 पर्यंत आपण श्लोक म्हणून घेऊया. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किं आसीत व्रजेत किं. श्रीभगवान् उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. दुःखेषु अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संभरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जस्य रसोच्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. एवढंच याचं जे भाषांतर आहे ते वाचून काढा. ते ठळक अक्षरात आहे.
वाचलं सगळ्यांनी? तर ज्या प्रकारे एखाद्या धनवान व्यक्ती आहे त्याची एक लक्षण असतात, म्हणजे कोणी असं धनवान आहे तर कसं काय त्याची एक विशिष्ट लक्षणे असतात, तो कसा राहतो, त्याचं राहणीमान आहे. तसा एखादा आजारी व्यक्ती आहे त्याची काही लक्षणं असतील. तसंच स्थितप्रज्ञ म्हणजे हा कसा व्यक्ती असतो याची लक्षणं काय, त्याचं मुख्य लक्षण काय आहे तर व्यक्ती हा व्यक्तीचं एक लक्षण हे खूप प्रॉमिनंट असतं की तो बोलतो कसा, म्हणजे बोलतो कुठल्या विषयावर बोलतो. तर हा व्यक्ती स्थितप्रज्ञ काय, हा फक्त कृष्णाबद्दल चर्चा करेल. याचा विषय कुठला असेल कृष्ण, आणि कृष्णाला आधारित कुठले विषय म्हणजे कृष्णाशी संबंधित विषयांवर तो बोलतो. हे त्याचा एक प्रॉमिनंट. तिथं जरी व्यक्ती कधी कुठला पॉलिटिक्स घेऊन बसणार नाही किंवा एखाद्या खेळाबद्दल चर्चा नाही करणार, तर सतत त्याचा काय असेल विषय कृष्ण आणि कृष्णाला संबंधित काही. परीक्षित महाराज विचारतात की नाही, आपले जे बाकीचे ऋषीमुनी आहेत ना ते सुद्ध गोस्वामींना विचारतात की तुम्ही अजून काहीतरी अजून कृष्णकथा करा. आणि मध्येच कुठल्या तरी राजाची हे येते चर्चा येते, तर तेव्हा ते म्हणतात की जर हा राजा कृष्णाशी संबंध असेल तर त्याचं पूर्ण सांगा, नाही तर काही गरज नाही. तर याला म्हणतात भक्त, की तुम्ही त्याचा काहीतरी संबंध आहे. जसा आपला नल दमयंती आपल्या पुराणात एक कथा आहे की हा पण राजा, याची तुलना युधिष्ठिर महाराजांशी करता येते, म्हणजे कारण तो तसंच एवढा सत्यवान आणि धार्मिक राजा होता. पण प्रभुपाद म्हणतात फक्त तो त्याचा काही संबंध नाही कृष्णाशी, म्हणून त्याची चर्चा करायची काही गरज नाही, ते थांबून द्या. त्याला म्हणतात ना, कारण त्यांनी काही फायदा होणार नाही. फायदा कशाचा आहे, ज्या गोष्टीने आपला जो कृष्ण स्मरण वाढेल ती चर्चा आपल्याला उपयोगात आहे. तर स्थितजित प्रज्ञा जो आहे त्याचं मुख्य लक्षण काय, त्याची भाषा काय, कृष्ण विषय त्याचा फक्त एकच आहे, कृष्ण. तर भगवान म्हणतात की ज्या व्यक्तीने मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीचा सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि त्याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. दोन गोष्टी आहेत की हे जे मुनी लोक असतात, म्हणजे याला मुनी म्हणजे त्यांना एक विषय दिला तर त्याच्यावर ते आपलं ज्ञान वापरून तर्कवितर्क करतील, म्हणजे डिबेट करतील. तर मुनी, साधारण एक मुनी असेल तर तो कधी दुसऱ्या मुलीला काय म्हणतात त्याला ऍग्री होणार नाही. त्याचं जे मत आहे याचं दुसरं मत असतं, या अर्थाने तो मुनी आहे, नाही तर तो मुनी काही कामाला नाही. तर हा स्थितप्रज्ञ जो आहे याने हा सगळा तर्कवितर्कच बाजूला सोडलाय. का? कारण भगवंत नंतर म्हणतात की यांनी काय केलेलं आहे की वासुदेव सर्वविधीन स महात्मा सुदुर्लभ, याने सगळे जे लोक तर्कवितर्क करतात यांनी फायनल एक तर्कवितर्क लावलाय की सगळं काय आहे, सगळ्यांचे निर्माता आहे कृष्ण, आणि सर्व गोष्टी काय आहे संपतात तिथे, त्यानंतर कोणीच नाही आहे, तिथूनच सुरुवात आहे. तर हा जो त्याला म्हणतात स्थितच ही मुनी. साधारण मुनी काय, ते कधीच एका मुद्द्यावर एकमत देणार नाही सतत, कारण त्यांना त्यांची बुद्धी, त्यांचे त्यांचं जे मन आहे, आपलं बुद्धी आहे, त्याला फाटे फोडणार. माझं जे बुद्धिमत्ता दाखवतील मी. सिद्धमुनी म्हणतील की कृष्ण आहे का इथे, चर्चा दॅट इज एंड. हा दोन फरक मध्ये आहे. आणि दुसरं काय की ते त्याला आपण पूर्वी पण विचार केला, चर्चा केली होती की खरा ब्राह्मण कोण आहे की त्याला दुसऱ्यांनी सांगितलं नाही पाहिजे की अरे सुखी राहा, आनंदी राहा, म्हणजे निराश होऊ नको. तो स्वतःच आनंदी आहे, संतुष्ट असतो तो. तर स्थितप्रज्ञ काय, हा स्वतः
म्हणजे आत्म्याबद्दल स्वतःच्या आत्म्यामध्ये संतुष्ट आहे. त्याला बाह्यरित्याने कुठलीच गोष्टीची आवश्यकता नाही. की आपल्याला काय वाटतं की आता बोर झालो, त्याला एक पिक्चर बघतो किंवा आईस्क्रीम खातो, हे त्यांनी मी काय होईल, मी फ्रेश होऊन मला आनंद प्राप्त होईल. याला काही गरजच नाही. बाह्यरित्या त्याला कोणीच संतुष्टी देऊ शकत नाही, कारण तो स्वतःच रममाण आहे, आनंदी आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, सर्व प्रकारच्या ज्या तर्कवितर्कामध्ये ज्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात त्याचा त्याग केलेला आहे. तो कसा करू शकतो, तो त्याला काय म्हणतात, आर्टिफिशियल जे त्याला आर्टिफिशियल कृत्रिमरित्या, म्हणजे आपण म्हणजे किंवा त्या रीतीने ते सर्व इंद्रिय आपण काय करतो, डायरेक्ट कृष्ण सेवेत लावतो. त्या प्रकारे तो काय करतो, त्या इच्छाने त्याग केलेला आहे. सर्व भौतिक इंद्रिय तृप्तीचा जो सगळ्या इच्छा आहे त्याचा त्याग केलेला आहे. आणि तो संतुष्ट कसा राहतोय, कारण तो कुठल्याच प्रकारे बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही आहे. त्याला माहित आहे की मी शरीर नसून आत्मा आहे, आणि आत्म्याचं कार्य काय, फक्त कृष्ण सेवा करते. तर त्याला कुठली दुसरी आयडिया आसक्त करणारच नाही, हे की नाही. उदाहरण दिलं जातं, जसं आपण अशक्त समजा आपल्याला वाटलं आणि डोकं गरगरत आहे किंवा पित्त वाढलं, तर व्यक्ती आहार घेतल्याने काय होईल, आहार घेतल्याने जेव्हा पचन होईल पूर्ण शरीरात काय होईल, वेदना वगैरे चालल्या जातात, हो की नाही. तसंच जेव्हा एखाद्या वृक्षाच्या मुळावर पाणी टाकल्यानंतर काय होईल, सगळे फळ पानं सगळं टवटवीत होते की नाही. त्याचप्रमाणे याला माहित आहे की मी कृष्णाची सेवा केली की ऑटोमॅटिक मी आनंदी होणार, कारण कनेक्शन आहे. याचं कनेक्शन की पोटात अन्न टाकल्याने पूर्ण शरीर सशक्त होतं. एखाद्या मुळावर पाणी टाकलं तर पूर्ण झाड टवटवीत होतं. त्याचप्रमाणे हा जो स्थितप्रज्ञाला माहित आहे की माझी संतुष्टी, माझा सगळा संयम कशात आहे, भगवंताची भक्ती केल्याने. आता हे 3 प्रश्न यांनी विचारले की स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्थस्य केशवा स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजती. भाषा म्हणजे तो काय, तो बोलतो कसा, आणि किम प्रभाषेत म्हणजे तो बसतो का, सॉरी किम आसीत, आणि तो चालतो कसा. प्रभाषित म्हणजे बोलतो, आसित म्हणजे राहतो, व्रजित म्हणजे चालतो. त्याचा ऍक्च्युअल अर्थ काय, म्हणजे तो काय बोलतो म्हणजे काय की एखादी न आवडणारी गोष्ट झाली तर आपण काय करू, ओरडू, त्याच्यावर शिव्या घालू त्याला, आहे की नाही. हा झाला काय प्रतिसाद. तर हा व्यक्ती प्रतिसाद कसा देतो याचा अर्थ असा आहे. हा बोलतो कसा म्हणजे हा जो त्याच्या सभोवताली ज्या घडामोडी होतात आहे त्याला तो प्रतिसाद कसा देतो, म्हणजे प्रेम, क्रोध आणि उदासीनता, कुठल्या प्रकारे हा प्रतिसाद देतो या गोष्टी, कशाच्या आधारावर, त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर आणि त्याची वाचा. बुद्धी आणि वाचा हे कशा प्रकारे तो यूज करतो आणि प्रतिसाद देतो. तर भगवंत काय म्हणतात की दुसरा दुःखेश्व अनुद्विग्न म्हणा, दुःख अनुद्विग्न म्हणा म्हणजे, आणि सुखेशु विगत स्पृह म्हणजे तो जेव्हा त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही आणि सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, म्हणजे तो काय झाला, समतोल राखतो. की लॉटरी लागते तर लॉटरी घेऊन फिरत नाही, सगळ्या रस्त्यात फिरत लॉटरी लागली 1 करोड लागली पण, आणि किंवा काही मोठी हानी झाली तरी तो एकदम विचलित नाही, ठीक आहे.
समतोल राखणे. त्याला माहिती आहे की ह्या घडामोडी सतत चाललेलं आहे. असं कधीच झालं नाही की या असा निरंतर काळ गेला की काही झालंच नाही आणि सगळं व्यवस्थित चाललंय, असं कधी होणार नाही या भौतिक जगात. तो हे जाणतो. आणि वीत राग भय क्रोध, तर राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे भय आणि क्रोध यापासून काय तो मुक्त. तर कसा राहू शकतो तो मुक्त? कारण तो काय, तो त्याची मनस्थिती काय की वासुदेव सर्वमिती, म्हणजे दुःख किंवा आनंद, सुख हे तो भगवंतांची कृपाच आहे. तो दोन्ही गोष्टी काय भगवंतांची कृपा समज. असं नाही की भगवंतांनी पैसे दिले तर वा आज आरती आणि नंतर मग हे काय भगवंत नाही आहे ते नाही दिलं. दोन्ही तुला माहित आहे की हे माझे शुभचिंतक आहे सगळ्या बाबतीत. त्यामुळे हे काय दिलेलं आहे ते माझ्या हितचिंतक आहे, माझ्या भल्यासाठी. त्यामुळे तो काय करतो, ह्या कुठल्या नाही आपली जे आसक्ती, भय आणि क्रोध हे याचे या दोन गोष्टींवर कळतं, ठीक आहे. ही आपली भगवंतावर श्रद्धा आहे. आणि यालाच म्हणतात मग त्यामुळे तो होतो स्थिर मनाला झालेला मुनी म्हणतो, स्थितधीर मुनी उच्चते. तर त्याची एक आपण भक्ती झाल्यानंतर आपल्याला माहित पडतं की ऍक्च्युली ते वाईट गोष्टी का होतात. तर ब्रह्मसंहिता म्हटलंय की कर्माणि निर्दहती च किंतु भक्ती भाजा, की आपल्या कर्मानुसार समजा आपण भक्त नसतो तर आपल्याला आपल्या कुकर्माचे भरपूर पेमेंट करावं लागले असते, म्हणजे भरपूर यातना सोसाव्या लागल्या असत्या किंवा भरपूर घडामोडीला तोंड द्यावे लागले असते. पण फक्त आपण भगवत भक्ती करतो, त्यामुळे कृष्णाने आपले बरेचसे कर्म काय केलेले आहे, कमी केलेले आहे. हे तो जाणतो. आणि तो म्हणतो की त्याला माहिती आहे की या समजा ऍक्सिडेंट मध्ये त्याला थोडं खरचटलं तर तो काय म्हणतो की माझ्या कर्मानुसार ऍक्च्युली मी मरायला पाहिजे ऍक्च्युली, पण मी फक्त भक्ती झाला त्यामुळे हे टोकन मिळालं. तर ही त्याची धारणा आहे. आणि सुख जे आहे हे ऍक्च्युली मी पात्र नाही आहे तरी कृष्ण देतात आहे ऍक्च्युली. मी काहीतरी चांगलं केलं असेल, या भक्ताला मी मदत केली असेल म्हणून हे मला मिळतं. तर दोन्ही गोष्टीत तो काय कृष्णाला श्रेय देतो की हे यांनी केलेलं. या प्रकारे तो काय, तो कुठल्याच गोष्टी तो विचलित होत नाही. त्यामुळे तो स्थिर राहणे म्हणजे काय की कुठलं विचलित होणे नाही. सुख असो दुःख असो, त्यासाठी ज्ञान हवे हे काय होत आहे, कोण आहे करता, आणि मी का, आणि मी ऍक्च्युली दोन्ही गोष्टी या अशा व्हायला नकोत, पण मी फक्त एक कार्य केलं की भगवंत भक्ती चालू केली म्हणून हे असं होत आहे. की तर ते म्हणतात की दुसरं यह सर्वत्रान अभिस्नेह तत्त प्राप्त शुभ असू, म्हणजे या भौतिक जगात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही, तेच की जे चांगलं मिळालं तर अति उल्हासित होणे आणि वाईट मिळालं तर दुसऱ्याला मारहाण करणे किंवा दोष देणे, यात तो स्थित नाही आहे. तो कुठल्याच प्रकारची कुठल्याच गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही. आपल्या जास्तीत जास्त वेळ या दोन गोष्टीतच जातो. बघा आपला पूर्ण दिवस एकतर आपण कोणाची स्तुती करत असतो नाही तर निंदा करत असतो. चर्चा ऑफिसमध्ये काय चालत असते, बॉसला शिव्या मारणे आणि त्या दुसऱ्या कंपनीची वाहवा करणे, कारण त्यात मस्त आहे, तिथे 2 तास सुट्टी असते लंच, आणि ते पगार नाही मिळत, बोनस नाही मिळत. इथं दुसऱ्या कंपनीची स्तुती आणि आपल्या बॉसला शिव्या. तर हा त्यात नाही असतो, त्यात तो अभिमान नसतो. त्यामुळे तो काय असो या ज्ञानामध्ये हे त्यालाच म्हणतात की वारंवार आपलं पात्र कसं आहे, आपलं हार्ट कसं आहे की असा एक माठ आहे की त्याला भरपूर छिद्र करून ठेवलेलं आहे.
तर ते ध्यान आहे तर काय तर अरे आज मस्त आहे ते सगळं चाललेलं आहे. याचा अर्थ की आपण एका रविवारी येतो, महाराजांचं लेक्चर ऐकतो आणि म्हणतो हो ठीक आहे आता चालू करणार आहे, पण ते पाठात जे आहेत म्हणजे ते ज्ञान ते सगळं हार्टमध्ये ते छिद्र काय आहे ते आपल्या भौतिक इच्छा म्हणजे आणि अनर्थ हे सगळं भरपूर अनर्थ आहेत आपले, हे सगळे छिद्र करून ठेवणार. त्यामुळे तिथं काही राहतच नाही जास्त काळ, परत परत टाकून तरी काही फायदा नाही. तर हे सगळे छिद्र बुजवले पाहिजे. त्यासाठी हे जे गुण आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनात आपण अंमल करायला पाहिजे. कुठले की म्हणजे निंदा न करणे आणि नियमित जप म्हणजे अटेंटिव्ह जप करणे. अटेंटिव्ह जप करणे होतं काय, भगवत चैतन्य महाप्रभूंनी 2 गोष्टी सांगितल्या. कलियुगात आपण काही करू शकत नाही, फक्त जप करा, अटेंटिव्ह जप आणि कोणालाही अपराध करू नका आणि भगवत धाम निश्चित आहे. आपल्याला ते दोन्ही होऊ शकत नाही. का? कारण अपराध झाला की जपमध्ये मन नाही लागत, जपमध्ये मन नाही लागत त्यामुळे अपराध होतात. अपराध कोणता? अपराध म्हणजे आपण कुठल्यात आता हे बसल्यात, तुम्ही थोडं इकडे व्हा, दिसत नाही मी म्हणत नाही मी जेवढं इकडे तुम्ही तिकडे व्हा, समजले की नाही? ही छोटी गोष्ट आहे. अच्छा चला चला ते की आपण ते जे भौतिक जी वृत्ती आहे ते पण आपण अजून आध्यात्मिक म्हणजे भक्तीत आपण ती सोडलेली नाही पूर्णपणे. त्यामुळे काय होतं की जो जॉब करतो त्यात तो म्हणा याला मी थोडं एवढं सरकला सांगितलं तरी सरकला नाही, काय समजतो स्वतःला जब त्याला 10 माळा झाला तिकडे, याला मी बघतो एक दिवस पहिले येऊन नंतर पहिले बसतो मी माळ चालू इकडे, पुढच्या शुक्रवारचा विचारतो मी पहिले येतो आणि डायरेक्ट समोरच बसतो मग बघतो काय. तर या प्रकारे ही जी सोपी पद्धत करून ठेवलेली आहे ती पण आपल्याला मिळते. तर मूळ मुद्दा याचाच आहे की ते जे ज्ञान राहील म्हणजे सतत राहील आणि ते वाढत जाईल आणि त्या ज्ञानाचा आपल्याला पूर्ण फायदा होईल जेव्हा आपण ह्या 2 गोष्टी करू. त्यासाठी व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे की हे आपलं जे कार्य आहे हे आपल्याला कसं हितकारक राहील. म्हणजे म्हणतात ना की दोज हू रिॲक्ट आफ्टर लॉंग टाइम ते म्हणजे दे आर व्हेरी इंटेलिजंट. म्हणजे त्याला म्हटलं ना की तुम्ही विचार करत की अरे हे केल्याने काय होईल, तोपर्यंत त्यांना राग पण शमन होतं. आपण काही जणांना तू हे लावले लगेच झापड देतात पहिले, काही जण म्हणतात अरे काय झालं म्हणजे धक्का लागला का, आपण जातोय ना रस्त्यात जाताच कोणी धक्का लागला तर काही लोक डायरेक्ट मारामाऱ्या करतात. मी ॲक्च्युली बघितलं आहे की मी एकदा हे रोहतक म्हणजे एक हरियाणामध्ये एक रोहतक नावाचं एक शहर आहे, तिथे मी 2000 साली आमच्या कंपनीच्या मीटिंगसाठी गेलो. आम्ही सकाळी 7:30 वाजता एका त्या 2000 मध्ये भक्त होतो त्यामुळे चहा आणि ब्रेड खात होतो आम्ही म्हणजे टोस्ट. तर तिथले लोक असतात ते त्याला तर तिथून असं बसताना आमच्या समोर सकाळी 7:30 वाजता थंडी होती, स्कूटरवाला आला आणि एक दुसरा एक सायकलवाला यांची ठोस झाली. काही विचारणे नाही, दोघं एकमेकांना वाशे मारायला लागले, रक्तबंबाळ झाली. दोघांनी आपापले वाहने उचलले चालले गेले. मुंबईत काय झालं असतं, मुंबईत ते दोघे एकमेकांना शिव्या मारल्या असतील, काही केलं नसतं, आपापले मी बघून येतो म्हणून चालले गेले हो की नाही. तर म्हणत अर्थ कसं आहे की ह्या जो रिॲक्शन जो देतो ना आपण त्यात तो विचारशक्तीवाला जो मनुष्य तो पहिले विचारतो अरे चुकीने झालं का हे की मुद्दाम केलं हे की नाही. तर त्याने काय होतं की जो पुढचं जे रिॲक्शन असतं ते आता नंतर तो भेटायला तर काय होईल, तो पुन्हा युद्ध होईल. त्यानंतर आपण विचारपूस अरे तो समोरचा व्यक्ती पण थंड होतो की नाही, हा पण चांगला आहे. तर ही जी भक्तांमध्ये जी हे आहे की कुठली शंका असेल तर त्याचं काय निराकरण करा की आपण बाहेरच्या लोकांपेक्षा वेगळे आहोत. तर आपण बाहेरच्या लोकांसाठी वागायला लागलो तर मग बाहेरचे कसे उत्स्फूर्त होते म्हणजे आपल्याकडे अट्रॅक्ट होते की नाही. तर तो भक्त काय की जो अपराध ही
पहिली स्टेज आहे की कुठल्याच प्रकारे म्हणून ऍक्च्युली एक काय नावाचं मीरा रोडचे एक जे हे आहेत टेम्पल प्रेसिडेंट, त्यांचं नाव मी विसरलो, त्यांचा मी एकदा क्लास ऐकला होता. ते म्हणले की दर 6 महिन्यानंतर मी काय विचार करतो की मी नवीन आहे, म्हणजे मी नवीन भक्त आहे, आत्ताच जॉईन झालो. त्याने काय होतं, सगळे प्रभूच आहेत. जो नवीन होतो काय म्हणतो तो सगळ्यांना प्रभूच म्हणतो, म्हणजे त्याला सगळे एकदम परम भक्त, म्हणजे काय म्हणतो त्याला शुद्ध भक्त आहेत ते. थोडं 6 महिने 1 वर्ष झालं की म्हणतो अरे हा नाही आहे, आणि म्हणजे सगळं माझ्यासारखं आहे, आता माझ्यापेक्षा बेकार आहे. हे अपराध वृत्ती चालू होते अलग लक्षात. तर सेफ काय आहे, तर ते म्हणतात मी आफ्टर एव्हरी 6 मंथ मी काय विचार करतो की मी नवीनच, मी आत्ता जॉईन केलं, मी कालच जॉईन केलं. म्हणजे काय, सगळे ऍक्च्युली प्रभू आहेत, आणि मला अजून माझी प्रगती झाली नाही. याने काय होतं, अपराध झाला नाही की आपला जप जो आहे, जपला प्रवृत्ती काय पाहिजे, तृणादपी सुनीचे तरोरेवस अमानीना मानदेना तरो कीर्तनीय सदा हरी. तो जो सदा हरी कीर्तनीय करायला काय पाहिजे, त्या 3 गोष्टी पाहिजे. तो जो अपराध नाही झाला नाही, ह्या सगळ्या आपल्याला प्रोत्साहन मिळेल, आणि ऑटोमॅटिक जप चांगलं. जप चांगला काय, अटेंटिव्ह चॅन्टिंग मीन्स अटेंटिव्ह डिलिंग्स. आपला जो आपलं जे वागणूक आहे ती ऍक्च्युली जपावर अवलंबून आहे, आणि त्यावर आपली प्रगती अवलंबून आहे. आपण आपल्या समोरच्या भक्ताशी कसं वागतो त्याच्यावर आपला जप, आणि त्याच्यावर आपली प्रगती. हे दोन्ही सगळे एकमेकांना लिंक आहे. तिथं जी आपण चर्चा करतोय, आणि बराच काय आपल्याला समजा प्रगती वाटत नसेल तर या पद्धतीला दोष न देता आपण आपल्यातले दोष बघणे की का होत नाही आहे, त्याला कारणीभूत कोण आहे. तर मी व्यवस्थित आपलं जे ज्ञान आहे हे साठवू शकत नाही, कारण माझी वागणूक बरी नाही, कारण माझा जप बरोबर नाही, अपराधयुक्त वागणं आहे. आणि नंतर एक ते हे करतात की इथे काय चर्चा दिल्या की या भौतिक जगामध्ये नेहमी काहीतरी उलथापालथ होत असते, तर या भौतिक उलथापालथीमुळे तो क्षुब्ध होत नाही. तर एक चांगलं उदाहरण आहे की आपण म्हणतो ना, अरे हे झालं तर चांगलं आलं, हे झालं तर वाईट झालं, ओके. पण कृष्णा गौरव किंवा नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की हे भाला हे मंद हे सारा भ्रम. म्हणजे या भौतिक एक उदाहरण देतो, एक शेतकरी असतो, आणि त्या शेतकऱ्याकडे फक्त एकच घोडा असतो, सगळं काम तो घोड्याकडनं करतो, म्हणजे तो घोडाच मेन आहे. त्याचा घोडा नसेल तर त्याचा काही कारभार चालत नसतो. तर एक दिवस काय होतं, त्याचा घोडा हरवतो. 2 दिवसातून तो घोडा येतच नाही. तर सगळे त्याचे शेजारी येतात, अरे खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, तुमचा एकच घोडा होता आणि चालला गेला, आता तुमचं कसं होईल. तो म्हणतो काय काय भलं काय वाईट ते कोणी आपण समजू शकत नाही. काय शिव काय अशिव चालले जातात सगळे. 2 दिवसानंतर बघतो ते तो जो घोडा गेला होता तो 15 नवीन घोड्यांना घेऊन येतो, आणि ते अरबी घोडे घेऊन येतो. तो शेजारी होणार बापरे, त्याचं म्हणणार अरे तू शुभ झालं याचं एकदम फर्स्ट क्लास आहे. तो तेच म्हणतो काय भलं आणि काय वाईट हे सगळं सारखंच आहे. तर काही दिवसानंतर काय होतं, तो त्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा त्या घोड्यांसोबत खेळता खेळता पडतो, आणि त्याचा पाय फ्रॅक्चर होतो. परत शेजारी येतात, अरे काय चांगले घोडे आले पण त्याचं काय, तुझ्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला, खूप अशुभ आहे. तो स्थिर होतो, काय शुभ आहे काय अशुभ आहे. काही दिवसानंतर ते त्या राज्याचा जो राजा असतो तो एक युद्ध पुकारत, म्हणजे बाजूच्या राज्याशी युद्ध करतो. त्यात तो काय करतो, सगळे जे जवान लोक आहेत त्यांना म्हणतो त्याला मिलिटरी जॉईन लाव. तर त्या गावात येतात, ते बघतात याचा तर पाय फ्रॅक्चर झाला, म्हणून त्याला येते बाकी सगळ्यांच्या मुलांना घेऊन जातात. तर सगळे येतात, अरे काय चांगला बघा तुमच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर आहे, म्हणून तो वाचला, नाही तर आमचे मुलं तर गेले. काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार. आता म्हणून अरे म्हणतात ना, अरे नोकरी नाही नोकरी नाही नोकरी नाही, नोकरी लागली, 15 दिवसात अरे काय बॉस आहे तो बेकार आहे, नोकरी नक्कीच चांगली. म्हणजे सतत चालू आहे. या घोडा याला म्हणतात भौतिक उलथापालथी. याच्यातून जो व्यक्ती क्षुब्ध होत नाही हे चालत राहणार, तो माझं कर्तव्य करत.
तर आता कृष्ण काय म्हणतात की तुला नेहमी युद्ध करतोय तू, पण आता फक्त नातेवाईक आले, तर आता कशाला थांबला, करत राहा युद्ध. कारण तू क्षत्रिय युद्ध करणं तुझं काम आहे, कर्तव्य. त्याला तू सोडून त्याला टाळू नको, नाही तर अधर्म होईल आणि तू पापी होशील. युद्ध केल्याने तुला पाप होणार नाही, न केल्याने पाप होणार आहे. या प्रकारे ते त्याला उत्साहित करतात. तर हा व्यक्ती आता अशा प्रकारे बोलतो, कसा शुभाशुभ आणि वासुदेव सर्वमिती सह महात्मा सुधरला. आणि तिसरं म्हणजे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट याला तो काय म्हणतात, तो काय म्हणतात त्याला वाहवा करत नाही किंवा काय म्हणतात त्याला स्तुती करत नाही आणि निंदाही करत नाही त्या वाईट गोष्टी. त्याला माहित आहे की हे सगळंच चेंज होणार. तर आता दुसरा प्रश्न काय विचारलेला की तो बसतो कसा, म्हणजे त्याला आसित राहतो म्हणजे बसतो कसा. त्याचा अर्थ काय की तो स्वतःची इंद्रिय नियंत्रणात कसं करतो. हा जो आहे त्याचं उदाहरण दिलंय आणि की जसं आपला कासव बघितलाय, तो कासव काय करतो, त्याला एका ठिकाणी जायचं तर त्याचे पाय त्याच्या कवचातून बाहेर काढतो आणि जातो, तोंड पण काढतो, आणि जेव्हा नसेल तेव्हा तो कवचात परत आवरून देतो. त्याच प्रकारे हा व्यक्ती जेव्हा सेवा आहे तेव्हा पूर्णपणे सेवा करेल, जेव्हा नसेल तेव्हा तो उगाच तिकडे करणार नाही. म्हणजे म्हणतात इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करणार नाही, असा तो नियंत्रण करतो. आणि हे कसं त्याला शक्य आहे, उदाहरण दिलं जातं की समजा, म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे. एखादा रुग्ण आहे, पेशंट, त्याला समजा पोटाचा आजार झाला आहे, तर त्याला तिखट किंवा तेलकट हे डॉक्टर म्हणतात की खायचं नाही. तर असं झालं काय की आता त्याचं पोट खराब आहे म्हणून त्याला त्याच्या समोर समजा भजी किंवा काहीतरी थालीपीठ होतं, त्याला वास आल्यानंतर अडे नाही असं बोललं काय, त्याला ती टेस्ट आहे, त्याला ती चव आहे, पण आता काय त्याला सांगितलं नाही, खाणं नाही, तर ती चव जाणार नाही आहे. तर ती इंद्रिय जे नियंत्रण करताना ती चव जरूर राहील, पण जेव्हा त्याला उच्च चव लागेल, म्हणजे जोपर्यंत आपल्याला भक्तीचे सेवेचा जो आनंद रती प्राप्त होणार नाही, तोपर्यंत ही भौतिक ज्या इंद्रिय भोगांची जी चव आहे ही जाणार नाही. जसं उदाहरणार्थ की पूर्वी आपण त्या भेळच्या गाडीवर किती दिवसाची भेळ असो, त्या कांदा कधी कालचा परवाचा असेल, चटणी कधी आठवड्याची असेल, तरी ती खाऊन लोक खायचे की काही कधी त्या आठवड्यात रविवारी जाऊन ती भेळ खायची. पण आता आपण प्रसाद खातोय, तर आपली इच्छा होते का ते बघूनच, ती माशा बघूनच तिथे जाऊ पण आपण. ऍक्च्युली हा चेंज कसा आला, कारण हा जो आपल्याला इथे ऍक्च्युली जे मिळत आहे प्रसाद, त्या टेस्टची चव लागलेली आहे आपल्याला, की नाही, की प्रसाद आहे हा आणि गरम आणि याची टेस्ट आहे. काही जणांना नाही जमत आहे, कांदा पाहिजेच. त्याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत रसवर्जन रसोपचार, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला उच्चतर रसाचा अनुभव होत नाही, तोपर्यंत तो खालच्या स्तराचा रस तो जाऊ शकत नाही. तर हा व्यक्ती जो आहे यांनी भगवंतांच्या सेवेची गोडी टाकलेली आहे, ज्यांचे गुण, लीला, रूप याची जेव्हा चव लागलेली तेव्हा हे ऑटोमॅटिक त्याचे जे आहेत खालच्या स्तराच्या जे चवी आहेत ह्या नाहीशा होतात. हे आवश्यक आहे. म्हणून आपण म्हणतो की आसक्ती जाणार नाही आहे, ती कुठेतरी लावायची आहे, एक तर भौतिक नाही तर मग आते भगवंतांकडे. या प्रकारे तो काय करतो, इंद्रिय नियंत्रण करू शकतो. हायर टेस्टमुळे तो, उच्चतर चवीमुळे तो या कुठल्याही प्रकारच्या ज्या भौतिक
आसक्तीशी दूर राहू शकतो, नाहीतर ते अशक्य आहे. म्हणून आपण बघतो की कुठलाच प्रकारचा जो अष्टांग म्हणजे दूरवासुनी बघा किंवा कोणी पण योगी बघा, इम्पर्सनलिस्ट, भौतिक, ब्रह्मवादी, हे ॲक्च्युली म्हणजे ते काय म्हणतात की सर्व हे भौतिक आहे, म्हणजे याचा काहीच याच्यात आध्यात्मिक आहे, म्हणून ते प्रसाद पण नाही घेणार, म्हणजे खूप तपश्चर्या करतील. आपण काय करू, भगवंतांना भोग लावू आणि ते प्रसाद घेऊन आनंदी राहू. आणि हे व्यक्ती भागवतम सांगतं की हे मुक्ती पदापर्यंतही पोहोचतील, पण कधी ना कधी त्यांची इंद्रिय काय करतील, ती खालची चव गेली नाहीये, कारण त्यांना उच्चच नाही आहे, चव नाही, ते काय करतील, परत पतन ती अधो हे निश्चित आहे. तरी यांनी खूप तपश्चर्या करून काय केलेलं आहे की हे भौतिक ते प्रसादाला नाही मानत नाही महाविद्यालय, पण ते काय करतात, जरी गेल्यानंतर नंतर मग काय परत ते आपल्या सोशल ऍक्टिव्हिटी चालू करतात. कारण जीव जो आहे हा ऍक्टिव्हिटी करणार आहे ना, त्याला काय आनंद हवा, तर तो उच्च आनंद नसेल मिळाला तर काय करेल, परत त्या आनंदात येईल. म्हणून सांगितलं गेलं की हा जो स्तर गाठणे आवश्यक, कुठला भक्तीचा, की त्यांनी कुठलंच पतन होणार नाही. आपण बघेल निष्काम कर्मयोगात काय की ची पतनाची भीती नाही का, कारण जे रोजचं कार्य आहे तेच आपण भगवंतासाठी करतो. हे काय करतात आहे, कृत्रिमरित्या इंद्रिय नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात आहे, ते अशक्य आहे. कारण काही कालावधीनंतर काय होणार आहे, जे मन विचलित होणारच आहे. उदाहरणार्थ विश्वामित्र पण आहेत, दोनदा यांचं पतन झालं. कारण काय, ते इंद्रिय अजून त्यांना ती चव लागली नाही, हायर टेस्ट, त्यामुळे प्रलोभन आलं की आता उदाहरण येतील नंतर की कशा प्रकारे हा व्यक्ती यततोही अपि कौंतेय पुरुषश्च विपश्चितः, म्हणजे इंद्रियाणी प्रमाथिनी हरंती प्रसवम मन, की एखादा व्यक्ती खूप प्रयत्न करत असेल आणि प्रबळ असेल, खूप विद्वान तत्वज्ञानी जरी असेल, तरी हे जे इंद्रिय इतके प्रबळ आहेत की कोणाला सोडणार नाही. इतिहासात बरेचसे असे उदाहरण आहेत की ज्या व्यक्तींनी भक्तीशिवाय कुठलाही योगाचा आश्रय घेतलाय, अष्टांग योग कुठलाही, त्यांना कुठल्याच प्रकारचा यश मिळालेलं नाही आहे. फक्त पूर्णपणे कृष्ण भावनावी झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. उदाहरण दिलं की यमुनाचार्य वगैरे यांनी, एक यमुनाचार्य म्हणून संत आहेत, ते काय म्हणतात की फक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांमध्ये रममाण झाल्यामुळे माझे मन नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत आहे, म्हणून भौतिक कुठल्याही रसाचा विचाराला मी काय करतो, तात्काळ त्याचा त्याग करतो. कारण काय, मी ते ऍक्च्युली लिहितात आहे की नवनवीन मला ते जे आहेत रस हे मिळत आहेत, आपल्या लीला यात मी आसक्त होत आहे की त्यात, कारण आपण भौतिक जगात तर काही इच्छा येते, पण त्या काय तात्काळ मी त्याचा त्याग करतोय हे म्हणतात. आपण पुढे बघूया की भक्ती झाल्यानंतर असं होणार नाही की आता भौतिक इच्छा येणारच नाही, त्या येतच राहणार आहे, पण त्याला आपण कुठल्याच मुभा देणार नाहीये, त्याला कुठलाच भाव देणार नाही. इन द सेन्स त्या असतील पण त्यासाठी वेळच नाही. उदाहरण दिलं जातं की पुढे येतं ते की ज्या प्रकारे एका समुद्रात सतत समुद्राला सर्व नद्या कशाला जोडलेल्या आहेत, समुद्रात सतत पाणी येत आहे आणि समुद्र जो हा आपली जी मर्यादा सोडून असं वाढत नाही जात. नाही आतापर्यंत इथपर्यंत पाणी आलं असतं हो की नाही, अजून तो तिथपर्यंतच आहे, पण एवढं पाणी जातं कुठे, आणि तो समुद्र आहे, तो स्वतःच संतुष्ट आहे की सतत कितीही वाढ झाली तरी तो तेवढाच राहतो. इच्छा आहेत पण त्याला त्याचं संपुष्ट आहे, तो संतुष्ट आहे.
त्याला काही करावं नाही लागत त्या इच्छा येतात ना जातात. नाही काय. तर आता 60 ते 63 यात दिलेलं की कसं हे पतन होतं. म्हणजे आपण हे बघतो की त्याला कारणीभूत काय की आता हा एक याची एका गोष्टीची आसक्त झाली की डायरेक्ट ती अधोगतीला नेते. तर कुठली गोष्ट आहे ती 60 ते 63 आपण श्लोक म्हणू. 60 नाही 62 ते 63 म्हणजे दोन श्लोक आहेत. हे सांगतात की कसा जो व्यक्ती आहे त्याचं पतन होऊ शकतं. त्याआधी आपण हा बघितला का? तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वशही यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा. म्हणजे जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्या मध्ये दृढ करतो त्याला स्थिर बुद्धी मनुष्य म्हटलेले आहे. तर स्थिर बुद्धी मनुष्य कोण आहे? जो संपूर्ण इंद्रियांना वश करून कृष्ण भक्तीत इंद्रियांना संलग्न करतो. त्याची बुद्धी ही स्थिर आहे. आता नेहमी बुद्धी काय म्हणेल हो हे पण आहे पण आता स्वतःच्या इच्छा आहे तर काय? स्वतःची इच्छा काय ती त्याला डगमग म्हणजे त्याला इकडे ओढत राहील. स्वतःची इच्छा त्याला जो आहे इकडे तिकडे ओढत राहते. हा आहे 61वा श्लोक. तर यात एक मतपर म्हणजे इथे पण परत या पूर्ण विभागात अंबरीश महाराजांचं जे उदाहरण आहे ते वारंवार का दिलेलं आहे? कारण ते भक्तांच्या संघामध्ये एक भक्त असे आहे की हे स्थितप्रज्ञ म्हणून त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे. त्यानंतर परत केली की मतपर भक्त काय की म्हणतात युक्त आसित मतपर म्हणजे माझ्याशी संबंधित. तर हा संपूर्ण महत्वाचं काय आहे की जसं आपण बघतो की कसं काय एक फक्त एका व्यक्तीची सेवा केल्याने बाकी सगळं जे पूर्वी केलेलं आहे हे सगळं नष्ट होईल. तर उदाहरण काय दिलं जसा एक आग आहे जी पहिल्याने काय होतं सगळ्या गोष्टी राख करून टाकते. तो ऑस्ट्रेलिया वगैरे असा एक देश आहे त्यात जंगलात आग लागली नव्हती अशी गावोगाव राख करून टाकते. ती हवेने फैलते आणि सगळं दरवर्षी होतं ते. तर जशी आग त्याचप्रमाणे हृदयात स्थित परमात्मा रूपी जे विष्णू आहे ते काय करतात योगी म्हणजे जे भक्तियोगी आहे त्याच्या मनातले सगळ्या जे दूषित म्हणजे अशुद्ध गोष्टी आहेत त्याचा नाश करतात. या उदाहरणात का? कारण तो त्याचं अस्तित्व कशासाठी आहे? फक्त वासुदेव सर्व मिळतो. त्यांनी एक ध्येय गाठलेलं आहे. त्यामुळे तर सर्व जे छिद्र आहेत जे ज्ञान न होण्यासाठी अशुद्ध गोष्टीचा नाश विष्णू स्वतः करतात. याच्यासाठी त्याला म्हणतात मतपर भक्ती की फक्त कृष्णाशी संबंधित जो गोष्टी करणारा आहे तो स्थितप्रज्ञ. उदाहरण आहे हे आपलं अंबरीश महाराज. तर ते एक श्लोक तुम्ही पाठच करून टाका की कशा प्रकारे आपल्या सर्व इंद्रियांना आपण भक्तीत लावू शकतो. सवय मन कृष्ण पदारविंदये वाचांशी वैकुंठ गुणानुवर्णने हरो करेर मंदिर मार्जनादिषु. प्रत्येक एक आपलं पहिलं काय मन हे कृष्णाच्या चरणी लावणे आणि जी वाचा आहे वैकुंठ गुणानुवर्णने बोलणे फक्त काय कृष्णाची कीर्ती वाढवण्यासाठी म्हणजे कृष्ण कथा आणि करेर हरेर मंदिर मार्जनादिषु की आपले हस्त आहे मंदिर क्लीन करणं आणि श्रुतीम चकाराच्युत सत कथोदय म्हणजे कृष्ण कथा ही श्रुती करणे फक्त बस. मुकुंद लिंगालय दर्शने दृश्यो. मुकुंद लिंग म्हणजे भगवंतांच्या रूपात तो दर्शन करणे हे मुकुंद लिंगालय दर्शने दृश्यो. दर्शन हेच करणे. तद्भृत्य गात्र स्पर्शे अंग संगम म्हणजे भक्ती संघ मध्ये राहणे.
घ्राणंच तत्पाद सरोज सौरभे, म्हणजे भगवंतांना अर्पण केलेले सर्व जे पुष्प आहेत त्यांचा सुगंध घ्या. श्रीमत तुलस्या तत् रसनाम तद अर्पिते, भगवंतांच्या चरणी जे आपण तुलसी अर्पण करतो त्याचा स्वादन घ्या. आपण बघतो आपण जेव्हा भोग लावतो तेव्हा काय करतो, प्रत्येक भोगात काय करतो, तुलसी. कारण काय की एका म्हणजे भगवंतांना तुलसी ही इतकी प्रिय आहे की आपण जेव्हा तुलसी अर्पण करतो तेव्हा ते त्या तुळशीसाठी ते आपला भोग अर्पण करतात. म्हणून आपण हे गेलो. पादो हरे क्षेत्र पदानुसर्पणे, पायांचा कसा उपयोग करणार तर तीर्थक्षेत्रांचं भ्रमण करणे. आणि शिरो ऋषिकेश पदाभिवंदने, नेहमी शिरो ऋषी वंदन करत राहणे. आणि कामंच दासे न तू काम काम, म्हणजे काम इच्छा काय तर वस्तू न तो काम काम, फक्त भगवंतांची सेवा. दास्ते, दास्ते म्हणजे भगवंतांची सेवा. यथोत्तम श्लोक जनाश्रया रती, या प्रकारे सर्व व्यक्ती जे आहेत ते रती प्राप्त करू शकतात. बघून जे आपण चर्चा करतोय की निष्काम कर्म, कशा प्रकारे इंद्रिय जे आहेत सर्व प्रकारे आपण नियंत्रित करू शकतो या प्रकारे, आणि त्याने आपण संतुष्टी प्राप्त करू शकतो. जर हे नाही केलं तर काय होईल, मन बुद्धी अहंकार हे जे आहेत आमच्या इच्छा ज्या आहेत ह्या इथे समजा नाही आहेत या प्रकारे, तर काय होईल 62 आणि 63 ही विषय आसक्ती होईल. आता पतन कसं होतं की इथे समजा आपण भक्ती नाही केली तर मग काय होईल, ध्यायतो विषयान तुमचा संगस्तेषु पजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृति विभ्रमः, स्मृति भंशात बुद्धिनाश, बुद्धिनाश. तर हा तो एक हे आहे आपला चार्ट. चार्ट म्हणजे लक्षात ठेवण्याचं दे. पहिले काय विषय आसक्ती, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडायला लागते. पहिले ती दिसते कुठेतरी, समजा एखादी गाडी, एक कार आली मार्केटमध्ये, असेल तरी ही माझ्याकडे कधी येते कधी येते, ती आसक्ती काय करते, विषय चिंतन काय करते, ही आसक्ती वाढवते. विषय चिंतन आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा ती वाढवते आसक्ती. ही आसक्ती काय करते, निर्माण करते काम, हे मला पाहिजेच, त्याशिवाय म्हणजे काही केल्यानंतर मला ही गोष्ट हवी, पण जर झाली नाही तर काय होईल, क्रोध निर्माण होतो. क्रोधाने मोह म्हणजे ती का नाही आहे तर मग त्यासाठी मी काही पण करेल, मग त्यात मोहात आपण भरपूर नको त्या गोष्टी करतो. मोहानंतर ती मोह आल्यानंतर काय होतं, जसा एखादा व्यक्ती एका नको त्या व्यक्तीशी प्रेम करत बसला तो काय होईल, मग तो काय करतो की बुद्धी भ्रष्ट होते त्याची, म्हणतात की नाही. कधी कधी असं होतं की एखादा म्हणजे एखादा खूप श्रीमंत व्यक्ती एखाद्या गरीब मुलीची किंवा गरीब मुलाशी एखादी श्रीमंत मुलगी लग्न, तर मुलगा बुद्धी भ्रष्ट हो गया त्याच्यात. दॅट मीन हे एक उदाहरण सांगतो. हे स्मृतीनाश, स्मृती चालली जाते की अरे मी काय करतोय काय नाही याचं भान राहत नाही. स्मृतीनंतर बुद्धिनाश. स्मृती म्हणजे काय की काही आठवत नाही, विवेक बुद्धी की अरे बाबा मी काय करतो, त्यामुळे बुद्धी काम नाही करत. आणि ते बुद्धिनाश तो काय करतो, पतनाला कारणीभूत. बुद्धिनाश झालं की पतन. नाशात आपलं पुढे नेतो पतनात, परत भौतिक पतन. तर हे 2 श्लोक हे सतत प्रत्येक साधकाला माहीत असणे आवश्यक आहे, कारण कुठल्याही स्तरावर हे होऊ शकतं.
उदाहरण दिलं का कोणाशी होऊ शकतं. तर पुराणात सांगितलेलं आहे की आपण बघू या पूर्ण सृष्टीमध्ये शिवजी त्यात हे या पूर्ण सृष्टीचा नाश करतात आणि ब्रह्मा याची सृष्टी निर्माण करतात. पण गुणाच्या आधारावर आपण बघू की शिवजी जे आहेत हे ब्रह्मापेक्षा पण उच्च स्तरावर. तर हे पण म्हणजे इव्हन शिवजी पण हे जे आहेत या ज्या हा जो भौतिक जंजाळ आहे याच्यात म्हणजे माझा अर्थ या आसक्तीत येतात. फक्त विष्णू हे याचे देऊ शकतात. तर उदाहरण दिलेलं की एकदा एक्झॅक्टली रिकलेक्ट नाही करत, याच्यात जास्त दिलेलं नाही. तर एकदा इव्हन आपले शंकर भगवान पण इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश झालेले आहेत. आणि त्याच्यात उदाहरण दिलेलं आहे की हरिदास ठाकूर यांना पण एक मायांच्या अवताराने मोहात टाकायचा प्रयत्न केला. पण त्यांची सर्व इंद्रिये काय ही यांनी संपूर्णपणे भक्तिमय सेवेत स्वतःला संलग्न केल्यामुळे त्यांनी इव्हन मायाला पण आपला शिष्य बनवला. तर हरिदास ठाकूर आणि यांचं उदाहरण दिलं. तर मूळ मुद्दा काय आहे की जोपर्यंत व्यक्ती जो कोणी असेल यांनी हा सतत ही उच्चतर गोडी म्हणजे भगवत भक्तीची गोडी चाखलेली नाही आहे तोपर्यंत त्याला सतत हा एक भीती असेल याची. हे आपण टाळू शकणार नाही. हा जो प्रकार आहे आसक्ती इंद्रिय असेल विषय असेल ही सतत राहील. त्यामुळे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की सतर्क राहून भक्ती करणे खूप आवश्यक आहे. की आपण यांच्या तुलनेत कोणीच नाही आहे. जे व्यक्ती हे म्हणजे देवी देवता विचार करा की इंद्र आणि चंद्रवर हे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने उच्च आहेत. पण ते पण याच्यातून सुटले नाही आहेत. त्यांच्याही पेक्षा शिवजी पण आहे. त्यांच्यावरही भगवंत सांगतात की हे उच्च आपण कुठे. तर म्हणून तर कलियुगात येऊन आपण ऍक्च्युली इव्हन देवी देवता म्हणतात की आपण जे कलियुगातले या दशकात वगैरे आहेत किंवा चैतन्य महाप्रभू नंतर या काही काळात आलेलं हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. का कारण सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला दिली आहे. काय फक्त जप करा आणि अपराध नका करू आणि सगळ्यात उच्चतर स्तर गाठा. तर हे सगळे विचार करणारे हे आम्ही पण इथे येऊ इच्छितो पण शक्य नाही. कारण त्यांचा भरपूर कालावधी त्यांचा जाणार आहे. काय उपभोग इंद्रिय तृप्ती करणार ओके नाही. तोपर्यंत ते येतील तर तोपर्यंत हा काळ जाणार आहे ओके ना. तर म्हणायचा अर्थ असा की आपण जरीही कलियुगात असो तरी भगवंतांनी आपल्याला एक खूप चांगली संधी दिली की कसं जरी पात्र नसतानाही आपण सर्वोच्च स्तर गाठू शकतो. ही पद्धत फक्त श्रद्धा करणे श्रद्धा ठेवणे. आता नित्यानंद त्रयोदशी झाली परवा. त्यात ते आपल्या चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलं आहे की नित्यानंद प्रभू पूर्ण जी कृपा द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही म्हणा की फक्त श्रद्धा ठेवा की चैतन्य महाप्रभू तुम्हाला ही भगवत भक्ती द्यायला देण्याला तयार आहे आणि मी घ्यायला तयार आहे. या फक्त श्रद्धेवर ते सगळं द्यायला तयार आहे. लक्षात. पण माया पण आता आपल्याला हे लगेच प्रलोभन जास्त जास्त वाढवत जाणार आहे. म्हणून ही जे चिंतन आहे ते आपल्याला काय करायचं चिंतन करायचं आहे. फक्त कोणाचं करायचं आहे कृष्णाचं. सतत चिंतन करणे हे चालूच राहणार आहे. पण फक्त आपल्याला विषय बदलायचा आहे. जर कृष्णा नसेल तर विषय बदलेल आणि तो विषय बदलला भौतिक विषय आला तर परत पतन होईल.
जसं आपण बघतो की एखादं उदाहरण देतो की आपण कधी उंदीर पकडलाय का कोणी त्या ह्याच्यात पिंजऱ्यात. पिंजऱ्यात आपण काय करतो, त्या काहीतरी लावतो त्याला कुठला, उंदीर आला त्याला धक्का लावला तर फाटकन असं पडून जातं. एका सेकंदात ते वरती जातं की नाही. पण परत लावायला किती कष्ट लागतात की नाही, येतं लक्षात. हा, तसंच काय होतं की हे व्हायला काहीच वेळ नाही लागत, पण परत ती स्थिती गाठायला खूप वेळ लागतो. दुसरं उदाहरण, समजा आपण कधी कोणी पर्वत चढलेला आहे का कोणी वरती, दादाला खूप कष्ट लागत आहे की नाही, पण थोडा एक घसरला माणूस की डायरेक्ट, मग नंतर परत त्या तिथे किती वेळ लागतो. तसंच ते आहे, जे पतन होतं विषय चिंतन बदललं, आसक्ती हे फटाफट 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 ते पतन झाल्यानंतर परत ती स्थिती आपली जी परत स्थिती काढायला खूप कष्ट करावं लागतं. म्हणून सतर्क राहणे खूप आवश्यक आहे. तर तिसरा प्रश्न, तिसऱ्या याच्यात सांगतात की ठीक आहे, आता स्थितीप्रज्ञ चालतो कसा, चालतो तर अर्थ काय आहे की तो मग आपले जे इंद्रिय याचा उपयोग कसा करतो, म्हणाचा अर्थ कशा प्रकारे करतो की तो काय करतो, नियमित जो आहे आणि म्हणजे नियमित धार्मिक शास्त्रांवर आधारित कर्म करतो. म्हणजे की आता समजा भक्त आहे, तो ऑफिसला जातो, सकाळी लोकल पकडतो, नंतर टॅक्सी घेतो आणि नंतर ऑफिसमध्ये जातो. आणि हा जो आहे कर्मी आहे, तोही सकाळी उठतो, लोकलने जातो, ऑटो घेऊन ऑफिसमध्ये जातो. तो काही बाहेर, आणि तोही पॅन्ट शर्ट घालतो. बाकी म्हणायचा अर्थ बाह्यरित्या कधीच कळणार नाही की अरे तू भक्ताला तेच म्हणते, अरे तू पण तो सेमच आहे, हो की नाही. मग त्याचा चेंज काय आहे की तो इंद्रिय स्तरावर काम करत नाही आहे. तो जरी त्याचं काय आहे, तो त्याचा नियमितपणे बाहेरच्या व्यक्तीसारखंच काम करतो आहे, पण त्याचं जे सेंटर आहे, म्हणजे त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो कृष्ण आहे, आणि त्याला कुठल्याच गोष्टीबद्दल आसक्ती नाही आहे. आपण भक्तांबद्दल बोलतो, म्हणजे जो भक्त स्तर गाठलेला आहे, जसं अंबरीश महाराज हा एक राजा असेल आणि रोज कित्येक जणांना फासावर चढवत असेल, कित्येक जणांना बरी करत असेल, हो की नाही. पण तो जसं तो साधारण राजा समजत असेल, पण तो काय आहे, तो उत्तम भक्त आहे. तो कधी कळला, जेव्हा दुर्वास मुनी यांनी विनाकारण त्यांना शाप दिला, म्हणजे मारण्याला ते तयार झाले, तेव्हा त्यांचा प्रतिसाद कसा होता, तेव्हा ते कसे वागले याच्याबद्दल कळलं की तो माणूस बाहेर जरी एखादा राजा दिसला असेल, चांगले वस्त्र धारण केलेलं आहे आणि ज्वेलरी आहेत, आभूषण आहे, आणि दिसेल की अरे हा तर एकदम हे म्हणजे नॉर्मल राजा दिसेल, पण तो जसा वागतो, जेव्हा परिस्थिती येते त्याच्या वागण्यावरून कळत की अरे हा तर एकदम परमभक्त आहे, हो की नाही. त्याच प्रकारे हा व्यक्ती आहे, तो सगळं काही करेल, पण त्याची कुठल्याच प्रकारे विषय आसक्ती नसेल, आणि केंद्रबिंदू जो आहे तो कृष्ण. की त्याचं काय म्हणणं आहे की समजा शास्त्र सांगतात, कृष्ण म्हणतात की ही गोष्ट करा, तर भले मला ती स्वतःसाठी आवडणार नाही तरी मी करेल, आणि म्हणतात कृष्ण म्हणतात की ही गोष्ट करू नको आणि ती मला अत्यंत आवडते आहे तरी मी ती करणार नाही. अशा प्रकारे तो स्थिती होता. म्हणजे मेन हेतू काय, कृष्णाची संतुष्टी. तो स्तर गाठणे हा एक कठीण काम आहे, हो की. विल ऑफ कृष्ण. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले गुरूंची इच्छा पालन करायची, कारण आपण कृष्णाला डायरेक्ट गाठू शकत नाही. म्हणून गुरु आहेत की गुरु हे संपूर्णपणे कृष्णाची जी आज्ञा पाळतात. म्हणून जेव्हा आपण गुरूंना प्रसन्न करतो ते म्हणजे कृष्णाला प्रसन्न करणे. साक्षात धरित्वेला समस्त शास्त्र, शास्त्रे सांगतात की गुरूंना प्रसन्न केले म्हणजे तुम्ही कृष्णाला प्रसन्न. म्हणून मग गुरु आपल्याला काय करतात, आज्ञा देतात, आणि ती आज्ञा, जशी प्रभुपादांनी एक आज्ञा गुरूंची ऐकली आणि त्यालाच आपलं पूर्ण आयुष्याचं ध्येय बनवून ठेवलं. काय, प्रचार करणे आणि बुक्स लिहिणे, बुक्स छापून त्याचा प्रचार करणे इंग्लिश. या प्रकारे व्यक्तित्व आहे
तो बाहेर येतात दिसेल की अरे हा तो नॉर्मलच मनुष्य आहे, पण त्याचे कार्य ते आहे, ध्येय जे आहे वेगळं असतं. अशा प्रकारे तो स्वतःचे जे इंद्रिय आहेत त्यांना नियंत्रण ठेवतो. ते कसं होतं हे, ही भगवंतांची आहे तुकी कृपा आहे त्याच्यामुळे. म्हणजे असं होणार नाही की आज बघ चांगला जप करतोय वगैरे किंवा मी चांगली सेवा केल्यामुळे त्या माझ्या वर्तणुकीमुळे होत आहे. नाही, की जसा म्हणतात की कधी कधी 99% जो शुद्ध झाला आहे म्हणजे तो या जन्मी जाणार नाही, आणि जो आता जॉईन झाला जो समजा 70% असेल तोही जाऊ शकतो याच्यानंतर. ही भक्ती कृष्णाची अहेतुकी कृपा आहे. ही ती कृपा मिळाल्याने हे सगळं पॉसिबल आहे. नाही तर अशक्य आहे, हो की नाही? की एका ऑफिसमध्ये बसला आहे आणि कोणाचा एखादा बर्थडे आहे, ठीक आहे, साहजिक आहे सगळे आकर्षित होते ना, त्याच्यात गप्पात मिळून जातले की नाही. म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे की पण हा स्तर गाठणं म्हणजे जी भगवंतांची एक इच्छा आहे, म्हणजे आपली कृपा आहे, त्यामुळे ते बळ येतं भक्ताला की तो कुठल्याच प्रकारे त्यांच्या विचारांना आकर्षित होत नाही, हो की नाही? विचार करा, प्रभुपाद अशा वस्तू आपल्या वस्तीत गेले, म्हणजे अमेरिकेत गेले की तिथे कुठल्याच प्रकारचं एक धार्मिक कार्य पण नाही होतं. तिथे त्यांना भक्त बनवणे, तिथे आपण गेलो तर आपण त्यांच्यासारखं आठवड्यात होऊन जाईल. ते म्हणते इथे आम्हाला वेगळं. तर त्यासाठी ती जी आहे ती आहे ती कृपा आहे भगवान, ती प्राप्त करण्यासाठी, ती प्राप्त करणे म्हणजे आपल्याला गुरूंची आज्ञा पालन करणे. गुरुने त्यामुळेच ही सगळी ही कृपा मिळते. त्यामुळे आपण हे सगळं करू शकतो. हे सिद्ध प्रयत्न म्हणे हे खूप आवश्यक आहे. किती वाजले? थोड्यातच होऊन गेला. तर आता 64 ते 72 आपण श्लोक म्हणून घेऊ, नंतर सारांश घेऊ. तर आता आपण बघितलं, रागदेश विमुक्तेस्तु विषयान इंद्रेश्वरन आत्मवश्येन विजयात्मा प्रसादम अधिगच्छति. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्तु स्वजायते प्रसन्न चेतसो हि आशु बुद्धि पर्यवतिष्ठते. नास्ति बुद्धिर अयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांति अशांतस्य कुतः. इंद्रियाणां हि चरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य प्रतीं प्रज्ञा वायुर्नावम् इमां वसि. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी. तस्मात् अस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी. यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने. आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामः. विहाय कामान्यः सर्वान् पुमान् शरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कार स्वशान्तिम् अधिगच्छति. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति. स्थित्वा स्याम् अन्तरालेऽपि ब्रह्मनिर्वाणं शिक्षति. तर हा जो व्यक्ती आहे, आपण बघितलं की जेव्हा हा अशा प्रकारे इंद्रिय नियंत्रित करून भगवंतांच्या सेवेत संलग्न होतो, तेव्हा काय होतं, त्याचा परिणाम काय होतो, याला भौतिक अस्तित्वाचे जे त्रिविध ताप आहे त्याचे हे नाहीसे होतात. याचे फायदे काय त्याचे, आणि याची बुद्धी जी आहे स्थिर होते. स्थिर बुद्धी होणे आवश्यक आहे. आपण पहिल्यापासून बघतो की व्यवसायात्मिक बुद्धी होणे खूप आवश्यक, नाही तर सदैव आपण भोग ऐश्वर्याला बळी पडू. तर हे केल्याने, काय केल्याने, इंद्रिय अशा प्रकारे नियंत्रित केल्याने, अंबरीश महाराजांसारखी, आणि गुरूंची आज्ञा पालन केल्याने काय होईल की हे भौतिक अस्तित्वातले त्रिविध ताप नाहीसे होते, आणि त्वरित बुद्धी ही जी आहे
ही स्थिर होईल. कशामुळे? भगवंतांच्या अहेतुकी कृपेमुळे. की प्रसादम अधिगच्छति, म्हणजे भगवंतांची कृपा प्राप्त होते. आणि भगवंत आता त्याला हे सांगतात की ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली आहे. परत जर एकाही इंद्रियांवर जे नियंत्रित नाही आहे, इंद्रियाणं चरताम यन मनो अधिविद्यते, तो जरी एकदम अधिक विवेक बुद्धीवाला मनुष्य जरी आहे त्याचंही पतन जे आहे निश्चित आहे. का? कारण जशी एक नाव आहे ही हवेच्या प्रभावामुळे लुटला जाईल दुसरीकडे, तशाच प्रकारे एकही इंद्रिय जो आहे तो स्थिर नसेल तर संपूर्ण जो आहे त्याला पतनाला कारणीभूत ठरेल. आणि यात ते सांगितलेलं आहे की भले तो विवेक बुद्धी असेल तरी तो जे इंद्रिय ते त्याला ओढून काढते. असे 5 प्राणी आहेत की ते एकेका इंद्रियामुळे ते मारले जातात. जसं उदाहरण दिलं जातं की मासा आहे. मासा याला हा कशामुळे कसा पकडला जातो? हा कुठले एक कीटाणू दिसला की तो त्याला पकडतो. त्यामुळे जिभेवर नियंत्रण नाही त्याचं. त्यामुळे त्याला एक छोटासा एक काही लावून त्याला आपण पकडू शकतो. तसा एक आपला असे काही प्राणी आहेत. म्हणजे म्हणायचं अर्थ की एक असं म्हणत ना की सर्व इंद्रिय समजा एक इंद्रिय मी त्याला सूट देतो तर चालणार नाही ते, की नाही? की समजा आता मी काय करतो, आपण हे करतो, भक्ती करतो, पण मी रोज पिक्चर बघतो, हे की नाही? भक्ती करतो ते चालणार नाही. कारण विषय आसक्ती ही सर्व इंद्रियांनी संपूर्ण विषय आसक्ती होऊ शकतो. म्हणून भगवंत म्हणतात की इव्हन एकही इंद्रिय याच्यावर ताबा नसेल तर संपूर्ण ते पतनास तो पूर्ण कारणीभूत ठरेल. तर आता तो आपण जस्ट विचार केला की हे जे कर्मी आहेत आणि भक्त यात फरक काय, तर आपण दोघे व्यक्ती सेमच सारखंच काम करतात, की दिवस आणि रात्र हे सगळ्यांसाठी सारखेच आहे, हो की नाही? पण मग याचा फरक काय दिला आहे की जी सर्व जीवांची रात्र आहे ती संयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ आहे. म्हणजे काय की जेव्हा आपण बघतो की आपण 3:30 वाजता उठतो, 4 वाजता उठतो आणि भगवंताची साधना करतो, हो की नाही? तर तिथे लोक ऍक्च्युली झोपतात, हो की नाही? आणि जेव्हा आपण 7:30-8ला झोपतो तेव्हा 9-10ला लोक ऍक्च्युली बाहेर पडतात, त्यांचा दिवस उगवतो, हो की नाही? कारण काय, त्यांचा जो ध्येयच आहे काय, भौतिक कर्म आणि यांचे आहे काय, आत्मसाक्षात्कार. ते जे कार्य जे आहेत दिवस रात्र सगळ्यांसाठी सारखेच आहे, पण तुमचं कार्य काय म्हणजे मेन ध्येय काय ते तुम्हाला वेगवेगळ्या दिशेने येणार. तर ते कर्मी जे आहेत त्यांचं मेन उद्देश आहे भौतिक कर्म करणे. त्यामुळे ते दिवसाला रात्र म्हणतील आणि रात्रीला दिवस. तर हा एक फरक आहे. ऍक्च्युली बघू शकतो सगळीकडे तसं चाललेलं आहे की तुम्ही बघाल मुंबईत 2 वाजताही गेलं तरी तुम्हाला लोक दिसतील रस्त्यावरती, त्यांचं काही नाही चालूच असतं. म्हणजे एखादा कट्टर लोक असे म्हणजे झोप अशी दिसणार नाही त्यांना, एकदम जागृत अवस्थेत खेळत असतील किंवा काय काय लोक काय गाड्या पण चालत असतील असं दिसतात, आहे की नाही? आणि सकाळी सकाळी कोणी दिसणार नाही. तर या प्रकारे सांगितलं की जो आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे तो जाणतो की कुठल्या परिस्थितीचा कसा आपण आत्मसाक्षात्कारासाठी प्रयोग करू शकतो. तो कर्मी जाणू शकत नाही. आणि शरीर असल्या कारणाने इच्छा नेहमी राहणारच. तर जरी आपण भक्त आहोत तरी इच्छा येत राहणार, पण आपण आपले जे इंद्रिय ते संपूर्णपणे काय भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे त्या इच्छेंना आपण त्या प्रभाव होणार नाही आपल्यावर. त्याचप्रमाणे जसं ज्या नद्या आहेत त्या सतत समुद्रात येतात तरी समुद्र हा वाढत नाही आहे ना कमी होत, त्याच प्रकारे अशाच व्यक्ती काय शांती प्राप्त करू शकतो. त्या इच्छा येतात, चला ठीक आहे आता मी त्याची पूर्ती करतो, तो सदैव अशांत राहील. इच्छा येत राहणे आणि
त्यांचा प्रभाव न होणे तो शांत आहे. तो इच्छा पूर्ती करण्याचा प्रयत्न करतो तो अशांत आहे. म्हणून सांगितलं की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत, भक्त निष्काम अतएव शांत. म्हणजे भुक्ती म्हणजे जे आपले कर्मी, म्हणजे भुक्ती म्हणजे भोग करणारे, म्हणजे मी हे केलं तर मला हे मिळेल. भुक्ती मुक्ती, मुक्ती म्हणजे हे मुक्ती प्राप्त करणारे, की आम्हाला हे खूप समस्या होतात याच्यातून सुटकारा पाहिजे. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी, सिद्धी कामी म्हणजे योगीच आहे, की सिद्धी प्राप्त करतात आहे. हे सदैव काय अशांत राहतात. कारण काय ते स्वतःच्या इच्छांची पूर्ती करतात हे करणे. आणि कृष्ण भक्त निष्काम, निष्काम म्हणजे झोप काढणारा भक्त नाही. असं काय की त्याला काही काम नाही. भक्त निष्काम म्हणजे त्याला स्वतःचे तू काय करतोय की निष्काम कर्मयोग करतो, म्हणजे सर्व कार्यांचं कशासाठी करतोय, भगवंतांच्या भक्ती संतुष्टीसाठी. तो अतएव शांत, तो सदैव शांत असतो. का? कारण त्याचा स्वतःचा काही अजेंडा नाही आहे. हो की नाही? तो फक्त काय करतो, ड्रायव्हर म्हणतो इकडे फिरो, आपलं मालक म्हणतो इकडे फिरो, इकडे फिरो. तो काय करतो, प्रसाद खातोय, अरे काय करतोय, कर्तव्य करतोय बस. आणि अशाच प्रकारे जो व्यक्ती आहे तो जेव्हा इच्छापूर्ती नाही करत, म्हणजे काय त्यासाठी हवा अहंकार नको. अहंकारी व्यक्ती म्हणून मी का नाही करू माझी इच्छा पूर्ण, हो की नाही? तर अशा प्रकारे काय होतं, अहंकार हा आपला संपुष्टात येतो, म्हणजे कमी कमी होत नाही. आणि जेव्हा आपण सतत सेवा करतोय, सेवा सेवा, त्यामुळे काय आपला जो प्रभुत्वाची जी आकांक्षा आहे, म्हणजे जो आपलं प्रभुत्व गाजवण्याची जी इच्छा आहे ती कमी होते. कारण आपल्याला माहीत पडलं काय, ईशावासन इदम सर्व, हे सर्व कोणाचं आहे, कृष्णाचं आहे. आता आलो आहे आपण, काही काळापुरतं आपल्यासाठी आहे, आपल्याकडे आहे, पण नंतर राहणार नाही. तर हे जे प्रभुत्व गाजवणे आणि अहंकार की मी भोगता, या दोन्ही गोष्टी या सेवेने जातात. का? म्हणजे सेवक आहे, सेवक आहे म्हणजे भोगता नाही आणि माझं काही नाही आहे. तर निर्ममो आणि निरअहंकार या व्यक्तीला शांती प्राप्त होते. तर निस्पृह म्हणजे इच्छारहित होणे. तर इच्छारहित होणं म्हणजे दुसरं होतं की त्याच्या स्वतःची इच्छा काहीच नाही, म्हणजे सगळ्या इच्छा कृष्ण तो गाईड अलाइन करतो. कृष्णाची इच्छा काय ते मी करतो. या प्रकारे तो निस्पृह आहे, निर्मम आणि निरअहंकार आहे, तिन्ही गोष्टी. आणि या प्रकारे तो शांती प्राप्त करू शकतो. आणि नंतर निर्वाण, निर्वाणाचा अर्थ काय होतो की निर्वाणाचे दोन, एक बौद्धिक अंडरस्टँडिंग काय आहे की आपलं निर्वाण म्हणजे भौतिक जगात शून्यता. एकदा सगळं संपलं की काहीच नाही आहे. आणि भक्ती काय म्हणतो, एकदा ते भौतिक जग झाल्यानंतर ऍक्च्युअल काम चालू झालं. ऍक्च्युली भक्ती आपल्याला हे काय आहे, आपण हे शरीर जे आहे हे टेम्पररी आहे, यात आपण प्रयत्न करतोय की भगवंतांची भक्ती होते की नाही. पण ऍक्च्युअल भक्ती कधी होईल, जब हे अशुद्ध इंद्रियांनी आपण करतोय की नाही. शुद्ध इंद्रिय आहे का सध्या, पण जेव्हा आपण शुद्ध होऊ तेव्हा ऍक्च्युअल सर्व्हिस चालू होईल. जसं एखादा व्यक्ती इथे बसलेला आहे आणि त्याची कंपनी युकेला आहे, हो की नाही. तो सध्या काही त्याला युकेचं काही वातावरण माहित नाही, काही फक्त पैसा येतोय, पगार येतो इकडे, हे की नाही करतात. पण तेव्हा ऍक्च्युअली त्याला बोलत अरे आता ऑफिसला आहे, तर तेव्हा त्याचं ऍक्च्युअल कार्य चालू होईल, हो की नाही. तर आपण इथे काय करतो तेच करताय, भगवंतांची सेवा करतो. तर बुद्धिस्ट काय म्हणतात, म्हणजे काही जे तत्वज्ञानी की एकदा संपलं नाही, शरीर संपलं की सगळं शून्य, काहीच नाही, आपलं अस्तित्व नाही. पण भक्त आणि जे भगवद्गीता फॉलो करत ते म्हणतात की ऍक्च्युअल चालू होतं, म्हणजे इथेही आपल्याला मिळतच आहे आणि ऍक्च्युअलीच आहे ते. जसं यमुनाचार्य आणि बाकी जे तो स्तर गाठल्यावर, पण ऍक्च्युअली चालू होतं कधी, जेव्हा आपण तिथे आध्यात्मिक जगात परत आपण आपल्या अस्तित्वात प्रस्थापित होतो. याचा अर्थ आहे तो निर्माण. तर आपण अशा प्रकारे हा दुसरा अध्याय संपवलेला आहे. तर तुम्हाला एक असाइनमेंट काय आहे पुढे येताना, की
याचा सारांश लिहून आहे याचं सारांश. दुसऱ्या अध्यायात. 2 पानं, जास्त नाही. सारांश दुसऱ्या अध्यायाचा दुसऱ्या फुल स्केप पानं घ्यायची.